तो त्यागराजा स्वान दया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वराशी जय जय राम कृष्ण सुंदर ते ध्यान उभे कामने माझे तू कामने
Bye.
नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी, नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोटी गेली त्याची, अनंत जन्माचे तप एक नाम, सर्व मार्ग सुगम हरिपाठ, योग याग क्रिया धर्म धर्म माया, योग याग क्रिया धर्म धर्म माया, गेले ते विलया हरिपाठी, ज्ञान देवी यज्ञ याग क्रिया धर्म, हरिविनने मना हे तुझा, हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण करी. नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोटी गेली त्याची, अनंत जन्माचे तप एक नाम, सर्व मार्ग सुगम हरिपाठ, महायोग पीठे तटे भीमरथ्यम, वरम पुंडरीकाय धातो मुनींद्रे, समागत्य तिष्ठं तमानंद कंदम, ब्रह्मलिंगम भजे पांडुरंग.
पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संगाचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दासरिका कलावती जीव धरार्थावतार, कलावती जीव धरार्थावतारं कलंकांक तेजोदी कामोदी वक्त्रं खला निश्चवादा दक्षिण समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव। ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी। मनोज वम्मार्तु तुल्ये निगम, मनोज वम्मार्तु तुल्ये निगम, चिते निगम बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानयोत्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे। जय जय श्री राधारमण, जय जय श्री राधारमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित्त चोर प्रभु, जय जय मान चोर। राधा मेरे स्वामी, मैं राधे जी को दास, जन्म जन्म मोह दीजिए श्री वृंदावन को वास। विठ्ठल नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी, नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोटी गेली त्याची, अनंत जन्माचे तप एक नाम, सर्व मार्ग सुगम हरिपाठ। प्राप्त प्रसंगी प्राप्त समय चिंतन रूपी शेतीसाठी घेतलेला अभंग आळंदी निवासी असणारे ज्ञानियांचे राजे, योग्यांचे माऊली, साधकांचे मायबाप, कैवल्य तेजोपती माऊली महावैष्णव माऊली ज्ञानोबराय, त्या माऊली ज्ञानोबरायांच्या संजीवन समाधी हरिपाठामधला हा अभंग आज तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे। या अभंगातून माऊली ज्ञानोबराय नाम संकीर्तनाची त्या ठिकाणी वाटचाल काय आहे, या अभंगातून माऊली ज्ञानोबराय व नेमकी संगत कोणाची करावी, जोडी कोणाची करावी, नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोटी गेली त्याची। माऊली ज्ञानोबराय सांगतात की ज्या वैष्णवाने नाम संकीर्तनाची जोडी केली त्यांचं अनंत जन्मीचं पाप त्या ठिकाणी काय झालंय, नष्ट झाले किंवा नाहीस झालंय। काय झालंय, नष्ट झाले किंवा नाहीस झालंय। माऊली ज्ञानोबराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, माऊली ज्ञानोबराय म्हणतात की ज्यावेळेस तुम्ही या हरिनामाची जोडी करता, हरिनामाची त्या ठिकाणी काय करता, जोडी करता, त्यावेळेस ती जोडी करता त्याच्यातून त्या ठिकाणी काय होतं, तर ते लयाला जात असतं। त्या ठिकाणी काय होतं, अनंत जन्मीचे तप एक नाम, सर्व मार्ग सुगम हरिपाठ। माऊली ज्ञानोबराय सांगतात अनंत जन्मीचं जे तप आहे हे एका हरिनामानं होत असतं। काय होतं, अनंत जन्मीचं जे तप आहे ते एका नामानं होत असतं आणि त्याचा अनंत जन्मीचे तप एक नाम, सर्व मार्ग सुगम हरिपाठ। त्या हरिपाठामध्ये त्याचं काय होत असतो, तर आपल्याला मार्ग सर्व सुगम होत असतं ते। आणि त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबराय अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात,
हरिपाठी योग याग क्रिया धर्म माया आणि गेले ते विलया हरिपाठी. तर ते विलया कधी झालं असतं की ते हरिपाठात जात असतं. योग याग क्रिया म्हणजे काय? योग याग क्रिया म्हणून सांगतात की आम्ही जे नाम या ठिकाणी घेत असतो, ज्या संतांची संगत या ठिकाणी करत असतोय, त्या संतांच्या संगतीत काय होत असतं? ते विलयाला जात असतं. आपली ज्ञानोबा अभंगाच्या शेवटच्या शब्दात सांगतात ज्ञान देवी यज्ञ याग क्रिया धर्म हरिपाठ ज्ञान देवी यज्ञ याग क्रिया धर्म हरिविना नाही म्हणा हे तुझ्या. त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबा सांगतात की ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म. माऊली ज्ञानोबा सांगतात हे जे यज्ञ आहे, याग आहे, क्रिया आहे आणि जो धर्म आहे, या ठिकाणी आमचं फक्त एकच आहे. या ठिकाणी काय? हरीचं नाम. याला सोडून आमचं दुसरं कुठलंच साधन नाही किंवा दुसरं आमचं कुठलंच काम नाही. आम्हाला हा धंदा सोडून दुसरा कुठलाच धंदा त्या ठिकाणी आम्ही करत नाही किंवा आम्हाला परवडत नाही. माऊली ज्ञानोबा सरळ सरळ असा अभंगाचा भावार्थ मांडतात. असं आपल्या अभंगाचा सरळ भावार्थ या ठिकाणी तुमच्या समोर मांडलेला आहे. आता या ठिकाणी सुटलं तरी काही हरकत नाही. बरोबर करायचं का मग जय विठ्ठल? नाही ना? मग सरळ सरळ आता तुम्ही काय करायचं? त्या ठिकाणी सर्वांनी सुंदरपणे त्या ठिकाणी ताटपणे त्या ठिकाणी कीर्तनाला बसायचं आहे आणि त्या ठिकाणी अभंगाचं चिंतन आपल्याला पाहिजे आहे. चालू असलेला हा आपला नित्य नियम या ठिकाणी श्री क्षेत्र पावनभूमी येळगोराजा या नगरीमध्ये श्री संत सावता महाराज यांच्या मंदिरामध्ये चालू असलेला आणि चालू केलेला श्री हरिभक्त पारायण गुरुवैर्य गुरुनाम गुरु श्री हरिभक्त पारायण गुरुवैर्य ज्यांनी आपलं बालपणापासून ते आपल्या या वयोवृद्धापर्यंत आपलं अख्खं जे आयुष्य आहे, जे या सर्व या मुलांसाठी झिजवलेलं आहे, किमान म्हणजे त्यांनी जे त्यांचं बालपण होतं, लहानपणी काय असतं माहिती का तुम्हाला सांगतो ऐका. ज्या वेळेस माणूस एक समजा जन्म होतो, जन्म झाल्यापासून 7-8 वर्षाचा होईपर्यंत किंवा 6 वर्षाचा होईपर्यंत त्या ठिकाणी काय असतं? बालपण असतं. त्या ठिकाणी खेळण्याचे वय असते जास्त. या ठिकाणी मग पहिल्या वर्गात दुसऱ्या वर्गात तसं त्या ठिकाणी बसलेले आपल्या सर्वांच्या समोर आपले गुरुजी श्री हरिभक्त पारायण निकम गुरुजीने त्या ठिकाणी काय केलेलं आहे? आपलं बालपण त्या ठिकाणी 5-6 वर्ष खेळण्यात घातलं असेल, पण त्यानंतर आपलं आयुष्य त्या ठिकाणी थोडं पणाला लावत गेले. त्या ठिकाणी काय केलं? त्याच्यावर भर घालत गेले. तुम्ही म्हणसाल महाराज आम्ही तुम्हाला या ठिकाणी कीर्तन करायला बोललो, गुरुजीचे चरित्र सांगायला, पण एक मिनिट ऐका. गुरुजीचे चरित्र सांगण्यासारखे आपल्या सर्वांसमोर ते आदर्श आहे. आपल्या देवळाच्या नगरीमध्ये खरंच आदर्श आहे. गुरुजी काय आहे माहिती आहे का? तुम्ही आता जरी नाही म्हणले, फक्त 2 मिनिटं मला सांगू द्या. कारण हा आदर्श या देवळाच्या नगरीने घेण्यासारखा आहे. कारण आज आपल्या जर या सावतानगर मध्ये जर बघितले तर खूप लोक आहे आता, पण या ठिकाणी कीर्तनाला 2-4च लोक आहे बरं का. आपले एवढेच आहे का? एवढे 5 माणसं 10-20 बाया आहे का? फक्त बरेचसे आहे. पण या ठिकाणी काय झालेलं आहे की त्या ठिकाणी परमार्थ हा ज्याला कळाला आहे त्याचं या जन्मामध्ये सार्थक झालेलं आहे बरं का. ज्याला परमार्थ कळाला आहे. आता तुम्हाला एक सांगतो, गुरुजीला शाळा चालू होती, गुरुजीची शाळा संपली, गुरुजीला आरती पेन्शन सुद्धा चालू आहे. गुरुजीला काय करायचे? कीर्तन ते करायचे, कीर्तन करायचे, रात्रंदिवस त्याचं धडपडायचं, हे करायचे. काय गरज आहे का? काहीच गरज नसताना त्यांनी आपलं जे आयुष्य, उर्वरित आयुष्य आहे ते पांडुरंगाला त्या ठिकाणी काय केलं आहे? समर्पित केलेलं आहे. त्या ठिकाणी पांडुरंगाचे ज्यांनी समर्पित केलं आणि सांगितलं पांडुरंगा राहिलेलं जे उर्वरित आयुष्य आहे हे मी तुझ्या चरणावर काय करत आहे? समर्पित करत आहे. या ठिकाणी तुला आता याची विल्हेवाट कशी लावायची हे तुला त्या ठिकाणी गुरुजींनी हा एक सुंदर असा नित्य नियम, एक नियोजन चालू केलेलं आहे. त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबरायांचा हरिपाठ आणि त्या हरिपाठातले असलेले हे 27 अभंग आणि त्या अभंगावर दर महिन्याच्या शुद्ध एकादशीला गुरुजी या ठिकाणी काय केलेलं आहे? तर कीर्तन केलेलं आहे. तर या ठिकाणी मी गुरुजीच्या समोर दुसऱ्या वेळेस म्हणजे आपल्या सावता महाराजांच्या मंदिरात उभं राहण्याचे योग येतोय. गुरुजी आता मला असं सांगायचं आहे की तुम्ही या ठिकाणी समोर बसले, माझ्यावर दडपण येते आणि हे मी कोणी नसल्यानंतर पुण्य झाले. बरोबर आहे ना? काय असतं म्हणजे का? गुरुजी समोर बसल्यानंतर थोडं दडपण येते आणि गुरुजी नसल्यावर काय होतं? दडपण येतं. बाकीच्या काय कळतं तेव्हा? बरोबर आहे का नाही? माता मावल्याला कळतं का? तुम्हाला कळत नाही हे आमचं सुरू आहे सध्या. नाही तुम्हाला जर कळत असतं एक आवाज पण म्हटला असता.
संगती मनोमार्ग गती आकळवा श्रीपती पहिल्या मालिकेतला अभंग माझ्याकडे होता. आता तिसऱ्या मालिकेतला पहिलाच अभंग परत गुरुजी माझ्याकडे आला आणि गेल्याच्या एकादशीला ही सेवा होती. पण काही कारणास्तव ती सेवा रद्द झाल्यामुळे ती सेवा परत माझ्याच वाटेत आली. कारण की या ठिकाणी असं म्हणलं की सावता महाराजांची सुद्धा या ठिकाणी माझ्यावर काहीतरी कृपा असेल. त्या ठिकाणी महाराजांनी परत त्या संतांनी परत या ठिकाणी मला येण्याचा चान्स दिला किंवा येण्याची सेवा करून घेण्याचा हा एक योगच म्हणावा लागला. ऐका, आपला परिहारामध्ये जास्त वेळ न घालता आपण आपल्या अभंगाचा थोडाफार विचार करण्याचा प्रयत्न करू किंवा अभंगावर थोडा बोलण्याचा प्रयत्न करू. जसे माझे गुरुजी मला बुद्धी देईल तसं त्या पद्धतीने मी तुम्हाला या ठिकाणी अभंगावर बोलण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला एक खरं सांगतो सज्जनो, या ठिकाणी एरवी कीर्तन करणं हल्ली खूप सोपं आहे. जगद्गुरु तुकोबराचा अभंग असू द्या, माऊलीचा दुसरा अभंग असू द्या, पण हरिपाठ सगळ्यात अवघड काय असेल तर हरिपाठ आहे. आणि या हरिपाठ ज्याचा मुखोद्गत झाला, ऐका, ज्याच्या मुखोद्गत हरिपाठ झाला त्या माणसाला मरेपर्यंत दुसरा एखादा ग्रंथ नाही वाचला तरी त्या माणसाला काही गरज नाही. तुम्हाला एक सांगू का, हरिपाठी कीर्ती मुखे जरी गाय पवित्राची होय हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्राची होय देहा त्याचा. ज्या सामान्य माणसाला त्या ठिकाणी आता या माता मावळ्या समोर बसलेले हे वयोवृद्ध बाबा आहेत. बाबा तुम्हाला वाचता येते? तुम्हाला वाचता येते का नाही वाचता येते? ऐका, तुम्हाला वाचता येते, मग तुम्हाला संस्कृत मध्ये गीता वाचता येणार नाही, तुम्हाला ज्ञानेश्वरी वाचता येणार नाही, पण किमान तुम्हाला जर तुम्ही नुसतं हरिपाठाचं पुस्तक घेऊन दरवाजावर नुसते बोटं जर फिरवले, किमान बोटं फिरता 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 एक दिवस तुम्हाला हरिपाठ काय होईल, तुमच्या मुखोद्गत पाठ होईल. हरिपाठाची ताकद आहे. ऐका, त्या ठिकाणी तुम्हाला पुस्तक वाचतात नाही, बरोबर आहे ना? वाचतात ते काही माता मावळ्याला सुद्धा वाचतात नाही, पण प्रत्येक माणसाला आता एक छोटा किंवा मोठा मोबाईल आहे. मोबाईल आहे ना? मोबाईल बाबा मोबाईल आहे का? नाही का? तर ऐका, बऱ्याचशा माता मावळ्याकडे किंवा बऱ्याचशा पुरुष मंडळीकडे आता सध्या प्रत्येकाकडे मोबाईल अवेलेबल आहे. पण त्या मोबाईल मध्ये ऐका का, मी काय सांगतो ऐका, त्या मोबाईल मध्ये आपण कधी हरिपाठ ऐकत नाही, त्या ठिकाणी आपण कधी गीतेचा पाठ ऐकत नाही, त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीचा पाठ ऐकत नाही, त्या ठिकाणी आपण कधी गवळणी ऐकत नाही, कधी भारुड ऐकत नाही, त्या ठिकाणी आपण कधी अभंग ऐकत नाही. तर त्या ठिकाणी आपण माता मावळ्या फक्त मालिका, त्या ठिकाणी 4 दिवस सासूचे, 8 दिवस सुनेचे, फक्त आपण त्या ठिकाणी काय करत असतो, मालिका, आपलं मनोरंजन, त्या ठिकाणी फक्त एवढंच आपण त्या ठिकाणी युट्यूबला सर्व त्या ठिकाणी काय करत
असो, मनोरंजनाचे जे पिक्चर असतील जे त्या ठिकाणी काय जे काढलेले थोडे थोडे जे असतील आपले ते जे काय बघता तुम्ही, त्यापेक्षा जर त्या ठिकाणी तुम्ही माऊली ज्ञानोबरायांचा हरिपाठ लावला, एक 20 मिनिटं धरा, एक अर्धा तास धरा, एक तास धरा, जर एक तास तुम्ही जर हरिपाठ जरी दररोज ऐकला तर मला असं वाटत त्या ठिकाणी तुमच्या जन्माचं काय होईल आता मला बोलत चला. तुम्हाला बोलता येत नाही का सावतार बोलता येत नाही का? मी बोलायला तुम्हाला कळतं का जाऊ मी घरी कळलं तुम्हाला? हे बघा, तुम्ही आता असे बसले, तुम्ही आता जर तुमच्या चेहऱ्याचं वर्णन जर केलं तर नेमकं एखादं कमळाचं किंवा गुलाबाचं फुल नेमकं एखाद्या कडीतून उमलावं, सध्या आता तसे तुमचे चेहरे आहे. जर एखादं फुल जर उमललं तर त्या ठिकाणी काय होतं, त्या फुलाकडे बघत राहावं वाटतं. तसं तुमच्याकडे आता बघावंच वाटतं, पण तुम्ही काय करायचं, बोलत चलावा. कारण काय कीर्तनामध्ये मी एकट्यानं यायचं, महाराजांना यायचं, फेटा बांधायचं, तो करायचं, 2 तास बरोबर करायची आणि घरी निघून जायचं. याला कीर्तन म्हणत नाही. याला कीर्तन म्हणतात का मी एकट्याचं मुद्दा घेतलाच कीर्तन तसं काय आहे का? तुम्ही काय करायचं, बोलायचं, तुम्ही मला बोलायचं, मी तुम्हाला बोलायचं, तुम्ही एखादा प्रश्न विचारायचा, मी विचारलेला प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं, याला कीर्तन म्हणतात. बरोबर आहे ना मावळ्यांना? बरोबर आहे का? नेमके तुमचे चेहरे असे सुंदर आहे बघा गुलाबाच्या फुलासाठी, पण जर मनात जर सूर्यफूल झाले तर माझं कीर्तन करण्याचं काय करणे. आणि एक आपल्या कीर्तनाचा टाइम होता 8 ते 10. आता या ठिकाणी 9 वाजून 17 मिनिटं झालेले, फक्त एक 40 मिनिटं आपल्या हातात उरलेले, म्हणजे 1 तास उरला जरी खटवंत राहायची आहे का, 1 तास जरी भगवंतासाठी दिला ना आपला, 1 तास तरी त्या ठिकाणी आपल्या जीवनाचं कल्याण होतं. पण ऐका, या ठिकाणी आपल्याला कीर्तन जास्त वेळ करायचं नाही, आपल्याला कीर्तन 4 वाजेपर्यंत करायचं. किती? 4 वाजेपर्यंत. बरोबर आहे ना? चालेल का? चालेल का? काही म्हणले महाराज कोण आणला 4 वाजता बसते, पण काही विचारले महाराज आणला कोणा? ऐका, 4 वाजेपर्यंत मी तुम्हाला एक सांगतो, मी 4 वाजेपर्यंत जरी कीर्तन केलं तुमच्यात काही बदल होते. मी 3 वाजेपर्यंत केलं तरी होत नाही, 2 वाजेपर्यंत केलं किंवा 1 तास जरी कीर्तन केलं तर तुमच्यात काही बदल होणे नाही. बरोबर आहे ना? बरोबर आहे का? बरं झालं, बदल होत नाही हेच चांगलं आहे. ऐका, त्या ठिकाणी असं भेट बसा, असं कोणीच आपल्या घराचा त्याचा काहीच विचार न करता या ठिकाणी फक्त 40 मिनिटं आपल्याला बसायचं. कीर्तन कितीलाही सुरू होऊ द्या, सोडणं माझ्या हातात. गाडी कितीही वाजता बस स्टँडवर निघू द्या, फक्त टायमावर पोहोचली पाहिजे. बरोबर आहे ना? मग काय काय गाडी अगोदर निघतात, पण आपली गाडी उशिरा जरी निघली असेल पण टायमावर आपल्या बस स्टँडवर सगळ्यांना एक 10 वाजता करेक्ट 10 वाजता सर्वांना गोदडी हॉस्पिटलमध्ये जमा करण्याची भरती करण्याची जबाबदारी माझी. ऐका, या ठिकाणी सुंदर असं नियोजन आहे आणि त्या नियोजनामध्ये माझ्या वाटेला आलेली ही सेवा आहे. या ठिकाणी माऊली ज्ञानोबा आहे, त्या ठिकाणी संजीवन हरिपाठ आहे. तुम्ही बघा, सर्वांसाठी एक आपल्याला त्या ठिकाणी काय माहिती का भाग्याची गोष्ट आहे. ज्या माऊली ज्ञानोबरायाला एवढा त्रास झालाय, ज्या माऊली ज्ञानोबरायाला एवढा त्रास झालाय की आपल्या जन्मापासून आपल्या समाधी घेण्याच्या शेवटच्या पर्व काळापर्यंत जेवढा त्रास झालाय तेवढा आपल्याला कदाचित झालेला नाही आणि होणार सुद्धा नाही. आपल्यासाठी माऊली ज्ञानोबरायाने आज हरिपाठ लिहून ठेवलाय. त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी जी संस्कृत मध्ये होती ती त्या ठिकाणी आपण काय केलं, मराठी भाषेत करून ठेवलेली आहे. आणि त्या ठिकाणी प्रत्येकाने त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, नित्य नियम केला पाहिजे. मी सर्व तुम्हाला त्या ठिकाणी प्रमाणानुसार बोलणार आहे, प्रमाण सोडून काहीच बोलणार नाही आणि बोललं मी थोडंफार तुम्हाला मी कळणार नाही. बरोबर आहे ना? आणि जर थोडं साईडला जरी गेलो तरी पटकन जागेवर येण्याची जबाबदारी माझी. फक्त सर्वांनी काय करायचं, ज्याच्या वेळेस विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्यावेळेस मुखानं टाळी वाजवायची, हाताने भजन करायचं. करणार ना माऊली? मुखानं टाळी. वा वा वा, सगळं आजचं कीर्तन असं एवढंच ज्यावेळेस विठ्ठल विठ्ठल भजन झालं त्यावेळेस सर्वांनी टाळी वाजवायची. कारण की हे नाम आहे, नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी. पाप हे अनंत कोटी गेली त्याची. अनंत जन्माचं आपल्या हाताने एखादं जर पाप जरी झालेलं असेल, ते पाप जर घालायचं असेल तर त्या ठिकाणी आपण काय करावं लागणार आहे, नाम संकीर्तन त्याची जोडी करावी लागणार आहे. या वैष्णवाने नाम संकीर्तनाची जोडी केली
त्या ठिकाणी त्यांचं अनंत जन्माचं पाप त्या ठिकाणी काय झालेलं आहे, नष्ट झालेलं आहे, नाहीच झालेलं आहे. मग त्या ठिकाणी नामामध्ये एवढी ताकद आहे ते नाम घेण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागतो का बरं? तर राम म्हणायला किती वेळ लागतो आपल्याला? राम म्हणायला किती वेळ लागतो? माता म्हणायला किती वेळ लागतो? पुरुष मंडळी सर किती वेळ लागतो? काही सेकंद लागतात, काही सेकंद. बरोबर आहे ना? राम 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 एवढं जरी म्हटलं तरी आपलं त्या ठिकाणी काय होतं, अनंत जन्मामध्ये झालेलं जे पाप आहे त्याच्याने ते काय होतं, लयाला जातं किंवा नष्ट होतं. हे नामाची ताकद आहे. म्हणून माऊली ज्ञानोबा सांगतात की नित्य नेम नामी तो नर दुर्लभ, तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. ज्या माणसाला आपल्या जीवनामध्ये एखादा नित्यनेम केला, खरंच नित्यनेम केला पाहिजे माणसानं. दररोज संध्याकाळी 5 वाजले त्या ठिकाणी आपलं हरिपाठाचं पुस्तक काढायचं, त्या ठिकाणी हरिपाठ वाचायचं. सकाळी उठलो त्या ठिकाणी आपले स्नान वगैरे करायचं, शुद्ध व्हायचं, त्या ठिकाणी स्नान करून त्या ठिकाणी आपली देवपूजा करायची. म्हणजे नित्यनेम आपल्या जीवनामध्ये. आणि एक संपूर्ण खरं माता मुलांनो, त्या ठिकाणी ज्या माणसाच्या जीवनामध्ये नित्यनेम नाही, ऐका, ज्या माणसाच्या जीवनामध्ये नित्यनेम नाही त्याच्या जीवनाला अर्थ नाही. ज्या माणसाच्या बरोबर एखादा कधी रात्रभर मोबाईल पाहायचा, सकाळच्या 3-4 वाजता झोपायचं, दुपारी 12-1 वाजता उठायचं, कधीतरी आपलं जेवण करायचं, तसंच बोंबलं धिंडाचं बिगर आंघोळीचं असतं, याला नित्यनेम म्हणतात का? सकाळी जो उठतो काकडा भजन, तर आता काकडा भजन असताना तुम्ही सकाळी 5-6 वाजता उठू शकता, त्या ठिकाणी स्नान वगैरे सर्व करून त्या ठिकाणी आपली देवपूजा. तुम्हाला तर काही कामं नसतात माता मावल्याला, जे वयस्कर झालेलं यांना काही कामं असतात का? सुना कुठं काही रोजन जातात का? दररोज 200 रुपये देश आणल्याशिवाय जेवायला असं म्हणतात का? सासा आहे हो, सुना म्हणतात का असं? मग त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये नित्यनेम करायचं. त्या ठिकाणी दररोज त्या ठिकाणी हरिपाठ वाचलाच गेला पाहिजे. त्या ठिकाणी दररोज देवाची पूजा झालीच पाहिजे. त्या ठिकाणी दररोज मंदिरात गेलंच पाहिजे. आता तुम्हाला सावता महाराजांचं मंदिर जवळ आहे, बालाजी महाराजांच्या मंदिरात यायची गरज नाही. या ठिकाणी सुद्धा जर सावता महाराजांच्या मंदिरात आले आणि या ठिकाणी बालाजी महाराजांना प्रणाम केला तुम्ही, तरी त्यांना तुमचा प्रणाम पोहोचतो. कारण देव काय चराचरामध्ये आहे. भगवंत कुठे आहे? चराचरामध्ये आहे ना. भगवंत नुसता मंदिरातच आहे का? अरे तुमच्यात आहे, आमच्यात आहे, आम्हाला सुद्धा भगवंत प्रकट होतो. तर त्या ठिकाणी काय करावं लागतं? आपला भाव त्या ठिकाणी काय करावं लागतं? त्याचा शुद्ध ठेवावा लागतो. आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी काय करावं लागतं? नित्यनेम करावा लागतो. बरोबर आहे ना? हा, त्या प्रल्हादासाठी त्या ठिकाणी काय झालं प्रकट? कोण झालं? नरसिंह भगवंताचं त्या ठिकाणी काय झालं? खांबामधून प्रकट झाले प्रल्हादासाठी. पण त्या ऐका, त्या प्रल्हादाला उकळे तेलाच्या कढईत टाकलं, हातीच्या पायाखाली, पण त्याने नाम सोडलं का? नाम सोडलं का? नाही नाम सोडलं. त्या ठिकाणी नित्यनेम नामी त्या ठिकाणी नित्य त्या ठिकाणी काय करत होता? त्या ठिकाणी नाम भगवंताचं त्या ठिकाणी नामस्मरण करत होता. तसं आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं? भगवंताचं नामस्मरण करायचंय. पण तुम्ही सहज जरी बसलाय, नका सकाळी करू, नका संध्याकाळी करू, दुपारी सहज बसलाय, पण काही बसल्यानंतर माता मुलं एवढ्या गप्पा मारतात, त्या गप्पामध्ये ते एवढ्या तल्लीन होतात कवाशी टाइम निघून जातो. हे सुद्धा त्यांना बरोबर आहे ना? तर खरं सांगा, आपण या ठिकाणी भगवंताच्या धर्ममंडपामध्ये बसलेलो आहोत. त्या ठिकाणी खरं सांगा, आपण जेवढा गप्पामध्ये वेळ घालवतो तेवढा कधी भगवंताच्या नामचिंतनासाठी कोणी घातला का? नाही ना? तुम्हाला एक सांगा, जेवढा वेळ तुम्ही या भगवंताच्या नामचिंतनासाठी देसाल, ऐका, जेवढा वेळ तुम्ही या भगवंताच्या नामचिंतनासाठी देसाल तेवढा तुम्हाला त्याचा पुढे चालून फायदा आहे. तुम्ही भगवंताला दिलेला वेळ हा कधी वाया जात नाही. त्याला
महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं बघा. काळ सारावा चिंतने एकांत वासी गंगाष्टने देवाच्या पूजेने प्रदक्षिणा तुळशीच्या. त्या ठिकाणी आहे का तुळशी मातेला सुद्धा प्रदक्षिणा घातल्या पाहिजे. त्या ठिकाणी प्रत्येकाच्या दारामध्ये सुंदर असं जे पहिले लोक होते ना जुने लोक यांचं पत्राचं जरी घर असलं आहे का पत्राचं जरी घर असलं तर ते घर अगोदर घर बांधत नव्हते. त्या ठिकाणी प्रत्येकाचा त्या ठिकाणी काय करायचे तुळशीचं वृंदावन करायचे. त्या ठिकाणी वृंदावन किती एवढं राहायचं एवढं नाही बरं का. आताच एवढं वृंदावन निघेल आहे एवढ्या एवढ्या कुंड्या आहे आपल्या बाजारातून आणलेल्या 100 रुपयाच्या. त्याच्यातच जर श्री मागितलं त्याच्यातच हाताभर पाणी ती 4 दिवसात तुळस लावलेली वाढून गेलेली. पहिले वृंदावन लोक एवढाले किंवा आपले 5-5, 10-10, 7-7 फुटाचे राहायचे. त्याला सुंदर असा वरडा बनवला जायचा. त्या ठिकाणी ते माता मोठ्या सकाळी उठायच्या. त्या ठिकाणी रीतीने मोठा पहिला आहे का पहिले लोक सुद्धा एवढे सुंदर होते. एवढा परमार्थ त्यांना परमार्थाचं जास्त आगा नव्हतं पण तरी सुद्धा ते परमार्थ करायचे. आणि आता परमार्थाचं असं झालेलं महाराज एखादा मनुष्य जर आळंदीला जरी नाही शिकायला गेला त्याला घरी जरी अभ्यास केला तरी तो त्या ठिकाणी कीर्तनकार होऊ शकतो. म्हणजे एवढं अंग परमार्थाचं आलेलं आहे पण तरी लोक करत नाही. लोक याला थोडं काय करतात हा परमार्थ लोकांनी काय करत चाललेला आहे बाजूला करत चाललेला आहे. आणि नको त्या ठिकाणी लोक जास्त जातात. नको त्या ठिकाणी लोक खातात. नको त्या ठिकाणी लोक राहतात. नको त्या ठिकाणी लोक पेतात. नको त्या ठिकाणी लोक जाऊन बसतात. आता प्रत्येक गावामध्ये काय होतं पहिल्याला प्रत्येक गावामध्ये पार होता. पार काय होतं पार. त्या ठिकाणी सर्व लोक यायचे दिवसभर काम करून यायचे आणि त्या ठिकाणी गप्पा राहायच्या. माणसाच्या गप्पा कशा राहायच्या व कोणाच्या शेतामध्ये काय आहे कोणाचं कसं चाललंय कोणाचं काय चाललंय कोणाच्या ठिकाणी त्या ठिकाणी सुंदर त्या ठिकाणी गप्पा राहायच्या. आता या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गलीमध्ये एका ठिकाणी चौका त्या कुचर होते. काय आहे कुचर होते. त्याची निंदा त्याची निंदा त्याची निंदा. पण 2-4 माणसं एका ठिकाणी बोलत होते आणि मी मागून गेलो बघा. मी मागून गेलो आणि त्यांनी मला येताना बघितलं. आता माणूस लांबून जरी येत असला तरी ओळखला जातं. कोणाची केसाची स्टाईल कोणाच्या कपड्याची स्टाईल कोणाची चालण्याची स्टाईल याच्यावर लोक ओळखतात माणसाला कोण एवढ्याला म्हणून. तर काही लोक एवढे हुशार माझा आहे मी स्वतःचा मित्र आहे गुरुजी त्याच्या जे मोटरसायकल असतात मोटर म्हणजे 2 व्हीलर गाडीपासून 4 व्हीलर गाडीपर्यंत ट्रक पर्यंत जेवढे त्याच्या जवळचे वाहन आहे सगळे मोटरसायकल पासून ट्रक पर्यंत जेवढे ओळखीचे आहेत ते नुसता आवाजावरून त्याचा नंबर आणि मालकाचं नाव समजू शकतो. त्याची एवढी ओळख त्याची ना गाडीची जर कोणाची गाडी आली तिचा आवाज जर एखाद्या होतोय बा एवढ्या नंबरची गाडी आणि ह्या माणसाची गाडी. माझा मित्र सध्या सुद्धा त्याला जर आता जरी फोन लावला तरी विचारलं ह्या गाडीचा नंबर सांग त्या गाडीचा तो आता सुद्धा सांगू शकतो. पण जर त्याने हीच कला त्याच्या एखाद्या पुस्तकासाठी किंवा एखाद्या ग्रंथासाठी किंवा एखाद्या शाळेच्या वस्तूच्या उपयोगासाठी जर जोडली किंवा त्याचा जर उपयोग केला तर त्याला त्याचा किती फायदा होईल. पण सार कशात आहे माणसाचा हे माणसाला त्या ठिकाणी काय झालं पाहिजे कळलं पाहिजे आपला सार कशात आहे. ते त्या ठिकाणी मी चाललेलो होतो. मी चाललेलो असताना त्या ठिकाणी समोरून येताना मला 2-4 जण बघितलं आमच्या गावात आणि ते उभे असताना त्यांनी माझी मी हसून केली. मी जवळ आलो मी हसून लागले. मी गेलो मी म्हटलं काय चाललं मावडी काय नाही असं चेहरे झाला आणि मी म्हटलं काय हसता ते नाही महाराज उभं काही नाही आमचं चालू चाललेलं माझ्याबद्दल होतं. पण मी गेल्याच्या नंतर त्यांनी काय केलं लगेच विषय वळवला. त्या ठिकाणी आपण लोक ज्या ठिकाणी जास्त वेळ द्यायचा नाही त्या ठिकाणी लोक वेळ देतात. ज्या ठिकाणी वेळ द्यायचा त्या ठिकाणी लोक देत नाही. तुम्हाला एक सांगतो ऐका या ठिकाणी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. अगोदर भजन करायचं त्या ठिकाणी नामसंकीर्तनाची जोडी करायची आहे. या नाम आणि संकीर्तन त्या ठिकाणी नामसंकीर्तनाची जोडी केल्यानंतर काय होतं अनंत कोटीचं पाप त्या ठिकाणी काय होतं नष्ट होते. केव्हा लागलं जातं. तुम्ही वाल्याकोळी सर्वांनी बघितलं असं वाल्याकोळी बघितला ना. वाल्याकोळीचं गोड उदाहरण तुमच्या समोर मांडतो आहे का. ज्यावेळेस वाल्याकोळी वाले गावामध्ये वाल्याकोळी होता त्या ठिकाणी वाल्याकोळी काय करायचा त्या एका जंगलात राहायचा. त्या ठिकाणी त्याची बायको मुले सगळं परिवार त्याचा त्या ठिकाणी जंगलात राहायचा. जंगलात राहत असताना त्या ठिकाणी तो काय करायचा वाटाने येणारे जे वाटेकरू असतात पहिले रस्ते काय असे डांबरीकरणाचे रस्ते होते का त्या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते होते. पण पहिले रस्ते सुद्धा चांगले होते. पहिलेचे रस्ते कसे ते गाडी रस्तात त्या ठिकाणी पाऊल रस्तात पण लोक सुद्धा तसेच होते. आता रस्ते डांबरी झाले म्हणून लोक सुद्धा डांबट झालेले बरं का.
काही त्या ठिकाणी आता गावोगावामध्ये सिमेंटचे रोड झालेले लोक त्या सिमेंटासारखे निपर धडक होऊन गेले लोकांना काहीच त्या कोणत्याच गोष्टीचा फरक पडत नाही. ऐका वाड्यामुळे त्या ठिकाणी काय करायचं माहिती का येणारे जाणारे वाटेकरूंना त्या ठिकाणी अडवायचा त्यांना मारायचा त्यांची लुटमार करायचा आणि त्या ठिकाणी आपला प्रपंच चालवायचा. बरं त्या वाल्यामुळेनं काही ठिकाणी असं सांगतात आता बरेचसे महाराज म्हणजे सांगतात बरेचसे जण सांगतात की त्या वाल्यामुळेनं इतकं पाप केलं इतकं पाप केलं इतकं पाप केलं की 7 राजला भरून म्हणजे एकदा जर मारला एक माणूस जर त्या ठिकाणी मारला तर तो एक घरा टाकायचा 7 राजनं भरले होते. हे 7 राजनं भरले होते असा उल्लेख कुठेच आलेला नाही कोणत्याच ग्रंथात नाही काही. वाल्यामुळेनं पाप केले ते निश्चित आहे. वाल्यामुळेनं भरपूर पाप केले वाल्यामुळेनं त्या ठिकाणी नैष्टिक नुसते ब्रह्मव्यक्तीच नाही त्या ठिकाणी नैष्टिक ब्राह्मण ब्रह्मव्यक्ती साधारण माणसं सर्वांना त्या ठिकाणी वाल्यामुळे कुणाचाच विचार करत नव्हतं. त्या ठिकाणी वाल्यामुळे भरपूर पाप त्या ठिकाणी झालेलं होतं जडलेलं होतं. त्या ठिकाणी त्या वाल्यामुळे एक दिवस काय केलं त्या ठिकाणी नारद महर्षी माहिती नाही प्रत्येकाला नारद मुनी आहे का. आता मी काही नारद मुनी आहे पण पहिले नारद मुनी आणि आताच्या नारद मुनी लय फरक आहे महाराज लय फरक आहे. पहिले नारद मुनी काय करायचे त्या ठिकाणी भांडण लावायचे पण कसे लावायचे त्या ठिकाणी पहिले नारद मुनी असे भांडण लावायचे त्याच्यापासून काहीतरी फायदा व्हायचा. पहिले भांडण असे होते बरं काहीतरी फायदा व्हायचा आणि आताचे नारद मुनी जे भांडण लावतात त्याच्यापासून फायदा तर नाही पण 2-3 पार्ट्या त्या ठिकाणी काय होतं त्या ठिकाणी ते 2-3 पार्ट्या एका ठिकाणी येणाऱ्या पार्ट्याला तोडण्याचं काम काही काही नारद मुनी त्या ठिकाणी करतात. पण आपल्याला त्यांचा विचार करायचा नाही आपल्याला आपल्या नारद मुनीचा विचार करायचा. नारद मुनी त्या ठिकाणी आले रस्त्याने चालत असताना नारद मुनी त्या ठिकाणी काय करत होते भजन करत होते. बरं ऐका नारद मुनी होते पहिले नारद मुनी होते ते सुद्धा त्या ठिकाणी काय करायचे नारायणाचं भजन करायचे. त्या ठिकाणी नारद मुनी रस्त्याने जात असताना त्या ठिकाणी नारद मुनीचं भजन चालू होतं. नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण. त्या ठिकाणी नारद महर्षी त्या ठिकाणी नारायण नारायण असं काय करत चालू होते नाम जपत चालले होते त्या ठिकाणी भजन करत चालले होते. वाल्यापुळेनं लगेच नारद महर्षीला पकडलं आणि त्या ठिकाणी सांगितलं आता मी तुम्हाला त्या ठिकाणी मारणार आणि तुमच्याजवळ काय असेल ते लगेच बाहेर काढा. त्या ठिकाणी मग नारद महर्षी विचारलं तू कोण आहे त्या ठिकाणी वाल्यापुळे सांगितलं तुम्ही या जंगलाचा राजा आहे. अरे हे जंगल या जंगलात माझ्याशिवाय दुसरं कोणी जास्त त्या ठिकाणी राहत नाही किंवा या जंगलात जास्त सहवास कोणाचा असेल तर कोणाचा आहे माझा आहे म्हणे. मग त्या ठिकाणी नारद मुनी सांगितलं तू हे जे करतोय कोणासाठी करतोय एवढी धडपड ते लोक मारतोय एवढं पाप तुझ्यावर होतंय हे तू नेमकं करतोय कोणासाठी. त्या ठिकाणी त्या वाल्यापुळेनं सुंदर त्या ठिकाणी काय केलं उत्तर सांगितलं त्या ठिकाणी मी जे करतोय हे माझ्या बायको मुलासाठी करतोय माझ्या प्रपंचासाठी करतोय मी हे माणसं मानतोय यांची लुटमार करतो आणि यांच्यातून येणारा जो पैसा असेल म्हणजे धन धान्य काय असेल त्याच्यातून काय होतं माझ्या संसाराची मी वाटचाल करत असतो म्हणून. मग नारद मुनीने सांगितलं जेवढं तू आतापर्यंत पाप केलं हे पुढे करणार आहे या पापामध्ये तुझ्या घरचे तुझी बायको तुझे मुले सहभागी आहेत का. त्यावेळेस त्या वाल्यापुळे सांगितलं का नाही मी जे करतोय म्हणे ती धडपड एवढी कोणासाठी आहे त्यांच्यासाठीच आहे ना. जर आपल्या एखाद्या घराचा कर्ता पुरुष असेल जर त्या कर्त्या पुरुषाला दररोज 400 रुपये 500 रुपये रोजाने एखाद्या बिगाराच्या हाताखाली किंवा एखाद्याच्या कंपनीत कुठं जर काम करावं लागत असेल त्याला रात्र कळत नाही त्याला दिवस कळत नाही ऊन ना वारा ना पाऊस काही त्या ठिकाणी कळत नाही कशासाठी की आपल्या बायकोला सुद्धा त्या ठिकाणी सुंदर ठेवता आलं पाहिजे सुंदर ठेवलं पाहिजे आपले मुलं बाळ आहे आपले आई वडील सुद्धा आपल्या मागं आहे सर्व त्या ठिकाणी प्रपंच चालवायचा याच्यासाठी प्रत्येक माणसाची धडपड असते बरोबर आहे ना. आता मी या ठिकाणी कीर्तन करतोय याच्यातून येणारे मला जे धन धान्य असते हे मी कशासाठी करत असेल एवढी धडपड काहीतरी या ठिकाणी माझा जो संसार असेल किंवा माझं जे काय धडपड चालू असेल कायसाठी आहे प्रपंचासाठीच आहे ना प्रत्येकाची. पण तुम्ही या ठिकाणी खरं सांगा माणसाला किती जरी पैसा असला किती जरी धन धान्य असलं कोणी कोणाला काही देतात का कोणी कोणाला काही देऊ शकत नाही. पण ही जी धडपड चालू असते तर आपल्याला माहित आहे का आपण आज समजा संध्याकाळी जर झोपलोय आज रात्री जर आपण झोपलोय उद्या सकाळी उठू आणि कामाला जाऊ हे कोणाला विश्वास आहे का माझा मला विश्वास कोणी सांगू शकतं का महाराज मी आता इतके दिवस राहू शकतो इतके दिवस मरत नाही काही नाही. तर आमच्याकडे असं आहे 100% 7 दिवसात मरतात. तुमच्याकडे 7 दिवसात मरतात ना काय फायदेशीर
मेल्यावर जातात सगळं सेम आहे. कोणी त्या ठिकाणी कोणामध्येच काही बदल नाही. फक्त बदल एकाच गोष्टीचा आहे, आपण जी गोष्ट करायची, जी गोष्ट करत नाही, जी गोष्ट नको त्या गोष्टीकडे आपलं जास्त लक्ष असते. ऐका, काय चालू होतं आपलं? काय चालू होतं आधी? काय चालू होतं? कीर्तन. कीर्तन असं विचारलं की म्हणून आजी काय चालू होतं? आजी म्हणते, हे बाय महाराज, मी तुला काय चालू होतं, कुठे चालू होतं, कोणत्या शब्दापासून तू बाहेर गेला हे सगळं सांगते. हे बाय कीर्तनाचा अर्थ वाटून मला देशील का? किंवा आजी मला ते थोडे देणार, तुला काय देऊ काय? पण मी देऊ बघायसाठी राहिलेलो आहे. बरोबर आहे का नाही? सर्वांनी लक्ष देत चला बघा. ऐका, सर्वांगाचे कान करू म्हणून कीर्तन त्या ठिकाणी ऐकायचं आहे. सर्वांगाचे कान करायचे त्या ठिकाणी. बरोबर आहे ना? तर त्या वाल्यापणाला माझ्या शिक्षण होते, पण त्याला सांगितलं तुझ्या घरीच आहे, तुझ्या बायकोला विचार, तू जेवढं पाप तू त्याच्यामध्ये सर्वजण सहभागी आहेत का? मग त्यावेळेस वाल्यापणाला सांगितलं, नारद महर्षीला सांगितलं की नारद मुनी, तुम्ही जेवढी ही चलाकी करू राहिले, ही डेट करून निष्ठून जाण्यासाठी किंवा पळून जाण्यासाठी जी चलाकी तुम्ही त्या ठिकाणी करू राहिले, ती चलाकी माझ्या समोर तरी काही जमणार नाही. बघा ऐका, नारद मुनी म्हणतात बाबा मी चलाकी त्या ठिकाणी काय करत नाही. वाल्यामुळे म्हणतात मी माझ्या घरी जाणार, तोपर्यंत तुम्ही हा जंगल पार करून दुसऱ्या कुठेतरी एखाद्या मार्गाला निघून जाणार. मग मी त्या ठिकाणी परत कोणाला शोधत बसायचं, तुमच्या मागे कुठपर्यंत पडायचं? हे ना कोणाचे बोल होते? वाल्या कोणाचे. पण त्या ठिकाणी नारद मुनी सांगितलं, मग मी तुझ्यासाठी आता काय करू शकतो, मी तुझ्या सोबत येऊ का? त्यांनी सांगितलं, सोबत नका येऊ. त्यांनी आपल्या कमरेची एक दोरी सोडली. नारद मुनीला एका झाडाला बांधलं, विना एका ठिकाणी ठेवला, चिपड्या एका ठिकाणी ठेवल्या आणि वाल्याकडून परत पळत धावत घरी गेला. घरी गेल्याच्या नंतर विचारलं की बाबा त्याच्या बायकोला, त्याच्या मुलांना त्या ठिकाणी आवाज दिला, अरे तिकडे या. म्हणजे सर्वजण एकदा बायको मुलं त्या ठिकाणी बाहेर पडत दरवाजाच्या झोपीच्या बाहेर आले आणि विचारलं की मी जेवढं जे हे पाप करतोय, जेवढं हे त्या ठिकाणी ब्रह्मव्यक्ती असेल, नैष्टिक ब्राह्मण असेल, येणारे जाणारे वाटेकरू असेल, यांना मी मारतोय, जेवढं पाप माझ्यावर आज होतंय, या पापामध्ये तुम्ही सर्वजण वाटेकारी आहेत असं वाटेकार का? त्या ठिकाणी त्या वाल्याकोळ्याच्या पत्नीने काय उत्तर दिलं ऐका. त्या ठिकाणी सांगितलं, मालक, तुम्ही जे पाप करता त्याच्यावर आम्हाला काहीच घेणं नाही. काय सांगितलं? तुम्ही जे पाप करता त्या पापातून किंवा जे पुण्य करता त्या पुण्यातून आम्हाला काही घेणं देणं नाही. तुमचं कर्तव्य आहे, घराचा करता पुरुष आहात तुम्ही, तुमचं कर्तव्य आहे आम्हाला त्या ठिकाणी दररोज टायमाला खाणं पिणं, टायमाला कपडे, टायमाला नीट ठेवणं हे तुमचं काय आहे? काम आहे, तुमचं कर्तव्य आहे. म्हणे तुम्ही पाप करता का पुण्य करता याच्याशी आमचा काही संबंध नाही. असं एखाद्याची जर बायको किंवा एखाद्याची पत्नी किंवा एखाद्याचा मुलगा जर बोललाच नाही, आता बोलतात, काय कमवलं तुम्ही आमच्यासाठी? मुलं म्हणतात का नाही काय कमवलं म्हणतात तुम्ही आमच्यासाठी? अरे बाबा, तुलाच जन्म दिला, एवढं जर कमवलं, तुला जर या दुनियात एवढ्या सुंदर या जगामध्ये पाठवलंय, या सुंदर जगामध्ये तुला एवढी दुनिया पाहायला भेटली, याच्यापेक्षा त्या बापाला तुमचं काय कमवायसाठी वेळ शिकायचं? काही मुलं धडधड विचारतात. त्या ठिकाणी वाल्याकोळ्याच्या पत्नीने आणि मुलांनी असं उत्तर दिल्याच्यामुळे त्या वाल्याकोळ्याला महाराज धरणाऱ्या घाम आला. त्या ठिकाणी वाल्याकोळी केसापासून तर पायाच्या नखापर्यंत हलत होता. त्या ठिकाणी फडकाम सुटला, बळत सुटला. त्या ठिकाणी नारद मुनीकडे गेला. नारद मुनीला झाडाचं सोडलं. त्या ठिकाणी नारद मुनीचे काय केले? पाय धरले. काय केले? त्या ठिकाणी नारद मुनीचे पाय धरले आणि सांगितलं, भगवंता, म्हणजे नारद मुनी, तुम्ही जाता मला या प्रपंचातून वाचू शकता. त्यावेळेस त्या नारद मुनीने काय सांगितलं असेल? नारद मुनीने दिलेलं उत्तर पाय का माझा दृष्टांत झाला आणि त्याचा सारांश आहे का? भजन करा. मग त्या नारद मुनीने त्या वाल्याकोळ्याला त्या ठिकाणी काय सांगितलं ऐका. म्हणजे नारद
महाबळेश्वरने सांगितलं, वाल्या कोळ्याने सांगितलं, वाल्या या ठिकाणी जर तुला तुझ्या जीवनाचं सार्थक करायचं असेल, ऐका, आपलं सार्थक कशात आहे? मी नामावर बोलतोय. कशावर? नाम. त्या ठिकाणी आपलं सार्थक जर कशात आहे, त्या ठिकाणी वाल्या कोळ्याने सांगितलं, नारद महर्षीला सांगितलं, नारद महर्षी तुम्ही जे सांगाल ते मी करायला तयार आहे, पण मी परत या प्रपंचाच्या दिशेने जाणार नाही किंवा परत माझ्या घराकडे वाटचाल करणार नाही. मी माझ्या संसाराचं त्या ठिकाणी काय करणार आहे? त्याग करणार आहे. फक्त मला तुम्ही त्या ठिकाणी काय करा? चांगला मार्ग दाखवा. काय करा म्हणे? चांगला मार्ग दाखवा. त्या ठिकाणी त्या नारद महर्षीनं त्या वाल्या कोळ्याला सांगितलं, त्या ठिकाणी फक्त तुला एकच करायचंय. काय करायचंय? राम नामाचं त्या ठिकाणी काय करायचंय? जप करायचंय. काय करायचंय? जप करायचंय. पण त्या वाल्या कोळ्याला राम सुद्धा येत नव्हतं. राम येत नव्हतं. त्या ठिकाणी तो काय म्हणायचा? मरा 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 मरा. मराचं म्हणतं काय होतं? राम राम राम. अरे ज्या वाल्या कोळ्याला मरा राम सुद्धा येत नव्हतं. 2 अक्षराचं नाव आहे राम. किती अक्षराचं आहे? 2च अक्षराचं नाव आहे राम. पण त्या रामामध्ये एवढी ताकद आहे, त्या नामामध्ये एवढी ताकद आहे. ते नाम, ते राम नाम हरिपाठामध्ये किती वेळ आलेलं आहे? किती वेळ आलेलं आहे? बोला किती? 108 वेळा ते राम त्या हरिपाठामध्ये आलेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी दिसता तुम्ही रामाचा जर जप जरी केला, बरोबर आहे की नाही? रामाचा जरी जप त्या ठिकाणी केला, तर त्या वाल्याकडे ऐकायला नसतं. तेवढंच नाही केलं तर रामाच्या अगोदर ऐका, प्रभू राम श्रीचंद्र भगवंताच्या अगोदर त्या ठिकाणी काय केलं? काय केलं त्या ठिकाणी? रामायण केलं. काय केलं त्या ठिकाणी? प्रभू रामचंद्र भगवंताच्या अगोदर त्या ठिकाणी काय केलं? तर रामायण केलं. कोणतं रामायण केलं? वाल्मिकी रामायण त्या ठिकाणी केलं. एवढं पाठ करणारा जर माणूस, ऐका, एवढं पाठ करणारा जर माणूस त्या ठिकाणी जर रामायण लिहू शकतो, त्या ठिकाणी एक ग्रंथ निर्माण करून या जगापुढे ठेवू शकतो, तर आपण कधी एवढं पाप केलं नाही कसं? आपल्याकडून कळत, आपल्या हातून कळत न कळत थोडं पाप घडलं असेल, बरोबर आहे नाही? थोडं पाप घडलं असेल, घडत असेल. काय होतं माहिती का? माणसाच्या हातून किंवा चालताना बोलताना काहीतरी पाप घडू शकतो, पण आपलं पाप एवढं वाल्याकडे एवढं नाही. ऐका, त्या वाल्याकडे एवढं जर पाप जर या जगात आता जर कोणी केलं, तर त्याची या ठिकाणी काय होतं? त्या पापाची गणना सुद्धा कोणी करू शकत नाही या ठिकाणी. एकदा काय झालं तुझी? अशा 2-4 म्हाताऱ्या बसलेल्या होत्या. आता हरिपाठामध्ये हरिकुटी म्हणा पुण्याची गणना कोण करेल? पुण्याची गणना, बरोबर आहे नाही? 2-4 म्हाताऱ्या दिंडीमध्ये पुण्यामध्ये दिंडी गेली. पुण्यामध्ये दिंडी गेल्याच्या नंतर आळंदी ते पंढरपूर दिंडी जात असते कडे पुण्यामध्ये दिंडी गेली. अशा 2-4 गावाकडल्या म्हाताऱ्या त्यांच्या ते गप्पा, त्यांची एका ठिकाणी पुढे एका ठिकाणी जेवण झालं असे बसतात. मी सहज त्या ठिकाणी जात होतो आणि मी त्यांचं जाता त्या ठिकाणी काय केलं, तर त्यांचा जो थोडा दृष्टांत ऐकला. त्या ठिकाणी एक त्याची म्हातारी म्हणते, काय झालं? पुण्यामध्ये दिंडी गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी काय आहे? त्या पुण्याची आणि ह्या पुण्याची आहे का? त्या पुण्याची आणि ह्या पुण्याची याचा काही तीळ मात्र सुद्धा संबंध नाही. पण माणसं कुठाच्या कुठं काय लावते याचाही सुद्धा अंदाज नाही. त्या म्हाताऱ्यांनी काय सांगितलं माहिती का? त्या पुण्यामध्ये काय होतं? एवढे श्रीमंत लोक, एवढे श्रीमंत लोक, एवढे श्रीमंत लोक काय होतं? त्या ठिकाणी चालता जाता वारीमध्ये कोणाची दही होते, म्हणून कोणी पांघरायला देतं, कोणी शाल वाटप करतं, कोणी लुगडे वाटप करतं, कोणी नाट्य वाटप करतं, कोणी साड्या वाटप करतं, कोणी ते पात्र वाटप करतं, थैल्या वाटप करतं, खाण्यासाठी एवढी 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 वाटप होत असते. त्या ठिकाणी 2-4 म्हाताऱ्या अशा बसतात आणि म्हाताऱ्या बसल्यानंतर त्यातली एक म्हातारी म्हणते, माय हरिपाठामध्ये का खोटं सांगितले का माऊलीनं? पुण्याची गणना कोणा करी? अहो माय, या पुण्याची आणि ह्या पुण्याची गणना कुठं संबंध आहे त्याचा?
आहे का काही संबंध? मग तसं वाल्या कोळ्यानं जे पाप केलं होतं तेवढं आपण पाप केलं का? नाही केलं. म्हणून माऊली ज्ञानोबा भागाच्या प्रथम चरणात काय सांगतात? नाम साधक पै सोपे नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी आणि पापे अनंत कोटी गेली त्याची. जर तुम्ही त्या ठिकाणी नामाचा जप केला किंवा त्या ठिकाणी नाम संकीर्तनाची जोडी जर केली तर त्या ठिकाणी माणसं म्हणतात महाराज त्या ठिकाणी आता आम्ही सर्वजण साधारण खेडेगावात राहतो पण खेडेगावाला सारख्या ठिकाणी राहतो मग आम्ही नेमकी कोणाची जोडी करावी? बरोबर आहे. काही असा प्रश्न पडत असतो नेमकी कोणाची जोडी करावी? बरोबर आहे ना. आता मला प्रथम कधी कधी प्रश्न एखाद्याला पडत असतो किंवा आता महाराज सांगतात त्या ठिकाणी नाम संकीर्तनाची जोडी करा संकीर्तनाची जोडी करा नेमकी आम्ही जोडी त्या ठिकाणी करायची कोणाची? पण त्या ठिकाणी जोडी आपण याची करायची ज्याची आपण जोडी करणार ज्याची आपण संगत करणार त्याच्या संगतीने आपलं काहीतरी चांगलं होईल किंवा आपल्याला या जन्मात आल्याचं सार होईल अशा माणसाची आपण त्या ठिकाणी काय करायचं? जोडी करायची आहे की नाही. आता या ठिकाणी समजा उदाहरण वैभव महाराज आहे. या ठिकाणी वैभव महाराज कुठं बाहेर गेले नाही कुठं एखाद्या महाराजाकडे क्लास लावले नाही त्या ठिकाणी ते वाजवायचे शिकले. ते कुठं शेतात जाऊन शिकले का? कुठं तरी दररोज गुरुजीनं बोलवलं वैभव महाराज या आपल्याला कुठेतरी भजन आहे कुठं कीर्तन आहे कुठं त्या ठिकाणी हरिपाठ आहे त्या ठिकाणी जाऊन 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 वैभव महाराज कीर्तनात सुद्धा सुंदर पडवाज वाजवतात. यांनी या ठिकाणी काय केलं तर त्या ठिकाणी काय केलं? नाम संकीर्तनाची जोडी केलेली आहे. बरोबर आहे ना. पण तुम्ही या ठिकाणी जेवढ्या माता मावळे कीर्तनाला जेवढे पुरुष मुली आले जेवढे या ठिकाणी गायक वादक कीर्तनाला आले त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी काय केलेलं आहे तर त्या ठिकाणी त्या संतांची त्या नाम संकीर्तनाची काय केलेली आहे? जोडी केलेली आहे. तुम्ही म्हणसाल महाराज आम्ही एवढ्याने जोडी केली का? खरंच तुम्ही या ठिकाणी काय भाग्यवान आहात. या ठिकाणी बरेचसे लोक आहेत आता सुद्धा घरी सुद्धा लोक फिरतात येतात जातात कोणता महाराज आहे किती लोक आहे किती कोण बसते किती हे झाले कोण वाजवतोय कोण म्हणतोय त्या ठिकाणी कोणता बोलतोय काय बोलतोय त्याच्यावर माणसाचं लक्ष. या ठिकाणी येऊन बसतेत का? नाही बसत. तुम्ही खरोखरच त्या ठिकाणी काय माहिती का? भाग्यवान आहात. त्या ठिकाणी काय आहे? खरंच भाग्यवान आहात. तुम्ही म्हणसाल महाराज म्हणजे गोधडीत असलेले कोण आहे? तुम्ही या ठिकाणी सध्या आता काय या ठिकाणी देव आहे. या ठिकाणी या धर्ममंडपात येण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी काय लागतं तर पूर्वजन्मीचं त्या ठिकाणी पुण्य लागतं. तुम्ही त्या ठिकाणी पूर्वजन्मी बरंचसं पुण्य कमवलेलं आहे म्हणून तुम्ही आज या धर्ममंडपात येतात. दर एकादशीला येतात. गेल्या एकादशीला सुद्धा एवढीच चेहरे माझ्या लक्षात आहे त्यात काहीतरी नवीन वाढ झाली काहीतरी कमी झाली. बरोबर आहे ना. गेल्या एकादशीला सुद्धा एवढेच म्हणजे गेल्या म्हणजे मी ज्यावेळेस कीर्तन करणार त्यावेळेस मी एवढेच होते आता सुद्धा एवढेच आहे. पुढच्या एकादशीला एवढेच राहणार जोपर्यंत हा नीतीने चालू तोपर्यंत एवढेच राहणार. वाढ होणार नाही. झाले तर उलट कमी होते. बरोबर आहे का नाही? झाले तर उलट कमी होते. पण एक मिनिट आहे का या ठिकाणी उद्याची द्वादश पण आहे. सुंदर योग आहे उद्या द्वादशीचा. त्या ठिकाणी आता खरं सांगा तुम्ही म्हणसाल महाराज द्वादश देणारे वेगळे राहते आणि तुम्हीच बोलून घेता काय आज? आता तुम्ही आज करती बाकी आणि उद्या सगळे करती बाकी होती. बरोबर आहे ना. तुम्ही या येण्याबद्दल काय 100% ऐका या ठिकाणी
जरी कीर्तनाला नाही आले पण त्या ठिकाणी भगवंताचा प्रसाद सेवन करण्यासाठी सुद्धा गौसेविकेने उपस्थित राहिले, हे सुद्धा एक भाग्यच आहे. कोणाच्या नशिबात हे सुद्धा प्रसाद सेवन करणं, बरोबर आहे की नाही? आता मावल्यानो कीर्तनाला नाही तरी काय गरज आहे, आपल्या मालिका उभात्या त्या ठिकाणी आपल्या गप्पा गोष्टी उभात्या, जेवणाचं काय यायचं मंदिर बसायचं कधी हात धुवायचं निघून जायचं, त्या ठिकाणी पाडायची सेवा करायची. तुम्ही त्या ठिकाणी जोपर्यंत सेवा करत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी नामसंकीर्तनाची जोडी तुम्हाला मिळत नाही. ऐका, माणसाच्या जीवनामध्ये सेवाभाव हा महत्वाचा असला पाहिजे. माणसाच्या जीवनामध्ये सेवाभाव हा महत्वाचा असला पाहिजे. गुरुजी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो ऐका, मी बरेच वर्ष म्हणजे मी 5-7 वर्ष आळंदीला राहिलो. मला 2-3 वर्ष काहीच येत नव्हतं. मला मी कंटाळून गेलो त्या गोष्टीला. मला पकवाज वाजवता येईल, माझ्या मागून आलेले पुरं पकवाज वाजवले, हरिपाठ वाजवायला लागले, भजन वाजवायला लागले, कीर्तन वाजवायला लागले. मला काहीच जमणार. मी एक दिवस विचार केला म्हणून आपण काही शिकायचं. खरोखरच मी एक दिवस संध्याकाळी विचार केला आपल्याला काही शिकायचं नाही. मला घरच्यांनी नवा पकवास घेऊन दिला, जे म्हणलं त्या वस्तू दिल्या, पण मी त्याचा एवढा प्रयत्न केला मला हेच ना. पण नाही येईल तर मी काय 2-3 वर्ष मध्ये घरचे सुद्धा बोलायचे, तुझ्या मागणाऱ्या पोराला येतंय, तुलाच काय येत नाही, तुला हरिपाठ म्हणता येणं, तुला भजन येणं, तुला कीर्तन येणं, तुला पकवास वाजवता येणं, पण तू त्या ठिकाणी कीर्तन असं तिथं जात पण येतच नाही जावं कसं. पण गेल्याच्या नंतर मग काय होतं, आता सोमनाथ महाराज झाले, आता हे महाराज झाले, सहज गेले, आता पुढच्या त्या ठिकाणी म्हणत चाललं, त्या ठिकाणी आपण काय म्हणायचं. मग गेल्याच्या नंतर कोणी कोणत्या ठिकाणी आपला थोडं त्या ठिकाणी काय होतं, कमी पाना दिसतो लोक. बाबा 3 वर्ष झाले आळंदीला आहे, काही येत नाही, आई बापने ते पैसे भरतात नाही, लक्ष देत नाही का. मग जेव्हा गुरुजीकडे शिकायला तो गुरुजी शिकवत नाही का. म्हणजे आपल्यापासून किती जणांचे बंधन होते का. पण 3 वर्षानंतर मी काय केलं, मुलं मला काही शिकायचं नाही. मी तसा निश्चय केला. मी 8-15 दिवस, महिनाभर, 2 महिने मी पकवाजा सुद्धा वाजवला नाही, पण सप्त्याला गेलो नाही. मी फक्त आळंदीत राहायचो, खायचो, मस्त झोपायचो. माझं महिन्यातून मध्ये हेच काम चालू होतं. पण एक दिवस परत विचार केला की आपण आलोय, आपल्या आई वडिलांनी आपले 3 वर्ष झाले पैसे भरतात, सगळ्या गोष्टी करतात, हे कशासाठी करतात. ऐका, माऊली ज्ञानोबा राहायचे, नामसंकीर्तन वैष्णवाची जोड्या जी जोडी करायची ती सांगू राहिलो मी. ऐका तुम्ही, त्या ठिकाणी मी एक दिवस मंदिरात गेलो, माऊलीच्या मंदिरात गेलो, माऊलीचं दर्शन घेतलं. साईडला येऊन त्या पिंपळाच्या पाराखाली बसतो, जो सोन्याचा पिंपळ म्हणतात ना आज, हा जो माऊली ज्ञानोबा राहायचे, जयाचे दोरे सोन्याचा पिंपळ, अंगी आहे बरं ग्रेडा बोले. म्हणजे माऊली ज्ञानोबा राहायमध्ये किती ताकद आहे का. ज्या ठिकाणी अतिमूर्ख जर माणूस असतात, अतिमूर्ख, एखादा दगड जरी आळंदीत घातला तर त्या दगडाला सुद्धा पाझर फुटल एवढं माऊली ज्ञानोबा आहे. त्या ठिकाणी काय करतात, ते लेकरावर माया करतात, त्या लेकरावर प्रेम करतात. जगाच्या पाठीवर एकच माऊली अशी आहे, ती म्हणजे माऊली ज्ञानोबा आहे. त्या ठिकाणी माऊलीच्या समाधीवर डोकं ठेवलं, शांत चित्ताने त्या पाराखाली बसलो आणि सांगितलं, माऊली त्या ठिकाणी मला काहीतरी त्या ठिकाणी सद्बुद्धी द्या, मला काहीतरी चांगली संगत द्या, मला काहीतरी चांगल्या एखाद्या माणसाची संगत घालून द्या, जेणेकरून मी माझं तर नाही पण माझ्या गुरुजीचं, माझ्या आई वडिलांचं नाव त्या ठिकाणी मोठं करू शकेल. किंवा त्या ठिकाणी मला अशी वाटचाल द्या, मी तुमच्या आळंदीला आलोय आणि आळंदीतून मी जर असाच जर दगड वापस गेलो तर त्या ठिकाणी लोक आळंदीला सुद्धा त्या ठिकाणी काय करते, काहीतरी कमीपणा दाखवते. कमी म्हणजे आळंदीत काहीतरी कशाच तरी कमी आहे. त्या ठिकाणी ज्ञानाचा भंडार आहे ना, त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबरायांच्या ठिकाणी त्या ठिकाणी नतमस्तक झालो. माऊली ज्ञानोबरायांना प्रार्थना केली, त्या ठिकाणी उठलो आणि संध्याकाळी घरी गेलो, रूमवर गेलो, आश्रमात गेलो, झोपलो. त्या ठिकाणी जेवण करून झोपलो. सकाळी 4 वाजताच जाग आली. त्या ठिकाणी पकवास घेता मटकाची प्रॅक्टिस केली. त्याच्यानंतर पकवास यायला लागला. नंतर काही दिवसांनी कीर्तन करायला लागलो. गुरुजींनी सहज सांगितलं, महाराज म्हणजे तुला एक दिवस कीर्तन करायचं आपल्या संस्थेमध्ये. म्हणलं माझं तुला जागृती होती, वाचला नाही. त्या ठिकाणी तू भक्त निस्ता उभा राह म्हणे. काय सांगितलं की तू भक्त निस्ता उभा राह म्हणे. त्या ठिकाणी मी उभा राहिलो आणि त्या ठिकाणी मी प्रथम कीर्तन आमच्या गुरुजी समोर केलं. मला बोलण्याची सुद्धा माहिती नव्हती, काय कुठं काय म्हणायचं याची सुद्धा माहिती नव्हती. मी हिना हातात घेतला, सगळं काही आमच्या जे मोठे गुरुपती होते यांनी सर्व सुरुवात केली. मला फक्त सांगितलं हा भक्त आहे आणि याच्यावर असं बोलायचं. गुरुजीने अगोदर 10 मिनिटं सांगितलं होतं. तसा मी बोललो. एक जास्त नाही, मी एक 15-20 मिनिटं किंवा अर्धा तास बोललो असं, येड वाकडे बसले. गुरुजीने सांगितलं तू 100% काहीतरी करू शकतो, फक्त तू आता काय कर त्याच्यामध्ये ध्यान घाल. म्हणजे मला जी माऊली ज्ञानोबराने सद्बुद्धी दिली ही कशामार्फत दिली, नामसंकीर्तन वैष्णवाची जोडी.
आहे का? त्या ठिकाणी वैष्णवाची जोडी करून दिली. त्या ठिकाणी माझ्या मुलीने माझ्या पाठीवर ठाक टाकली आणि सांगितलं, बाळा तू 100% जीवनामध्ये यशस्वी होणार. त्या ठिकाणी मला असं वाटतंय माझ्या गुरुजीने टाकलेली थाप ही किमान माऊली ज्ञानोबा रायाने माझ्या पाठीवर टाकलेली थाप असेल. त्या ठिकाणी माझ्या गुरुजीला सांगितलं असेल माऊली ज्ञानोबा रायाने की त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबा राय गुरुजीच्याच रूपात आले असेल कदाचित असं. कारण ज्या ठिकाणी माऊली ज्ञानोबा रायाच्या आळंदीला गेलेला मनुष्य आजपर्यंत रिकाम्या हाताने कधी आलेले नाही. माणसाने त्या ठिकाणी थैल्या भरून आणल्या का? थैल्याने. त्या ठिकाणी ही थैली जी आहे ही जी नेलेली रिकामी जी पिशवी आहे आळंदीला ती त्या ठिकाणी भरून दिली. कशाने भरून दिली? त्या ठिकाणी ज्ञानाने त्या ठिकाणी भरून दिली. आज जर त्या ठिकाणी गावातून जर चालू तर नाही किमान ऐका मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो का, हे जर आपण गल्लीला चालत राहिलो आणि त्या ठिकाणी आपल्याला 10 मूर्ख ऐका 10 मूर्ख चांगले म्हणण्यापेक्षा एक जर माणूस एक शहाणा माणूस जर चांगलं म्हणला तर त्या 10 मूर्खाची बरोबरी होती. बरोबर आहे का साहेब? काही लोक आपल्याला त्या ठिकाणी बरं एक तुम्हाला सांगू का, जोपर्यंत आपल्याला लोक नाव ठेवत नाही ऐका प्रत्येकाने लक्षात ठेवायचं, जोपर्यंत लोक आपल्याला नाव ठेवत नाही तोपर्यंत आपण समजायचं आपण चुकीच्या मार्गाने चाललेलो आहे. जोपर्यंत आपल्याला लोक नाव ठेवत नाही तोपर्यंत आपण समजायचं आपण चुकीच्या दिशेने चाललोय. आपल्याला गरज आहे. ज्या दिवशी लोक आपल्याला नाव ठेवतो पण लोकांना हे आहे का तुम्ही सांगा. आता या ठिकाणी साहेब बसले मी बसले मला त्या ठिकाणी कोणाची निंदा करायची काही गरज आहे का? पण लोक निंदा मी त्याच माणसाची करतात ज्या माणसाची निंदा करतात त्याची. एखाद्या बेवड्याची एखाद्या दारुड्याची एखाद्या चोराची कोणी लोक निंदा करतात का? ज्या माणसाची त्या ठिकाणी प्रगती व्हायला लागली त्याची लोक जास्त निंदा करतात. बरोबर आहे का नाही? मग ज्या दिवशी आपली निंदा व्हायला लागली त्या दिवशी समजायचा आपला मार्ग त्या ठिकाणी काय योग्य मार्गाने आपण त्या ठिकाणी चाललेला आहे. माऊली ज्ञानोबा राय म्हणतात, नाम संकीर्तन वैष्णवाची जोडी पाप अनंत कोटी गेली त्याची. अनंत जन्माचे तप एक नाम सर्व मार्ग सुगम हरिपाठ. त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबा रायाने सुंदर त्या ठिकाणी हरिपाठ आहे. माऊली ज्ञानोबा रायाची ज्ञानेश्वरी आहे. या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी काय केलं पाहिजे माहिती का, अनंत जन्मीचं पाप जाण्यासाठी किंवा त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी आपल्या जीवनाचं सार होण्यासाठी माऊली ज्ञानोबा रायाचा 100% हरिपाठ त्या ठिकाणी आपण वाचलाच पाहिजे. त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी आहे गाथा आहे. त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीचे दररोज आपण किमान 100 ओव्या तरी वाचल्या पाहिजे. किमान ज्ञानेश्वरीच्या 100 ओव्या. पण तुम्हाला एक सांगू का, ज्या माणसानं जन्म घेतलाय या हिंदू धर्मामध्ये ज्या माणसानं जन्म घेतलेला आहे तुम्ही या ठिकाणी बघा प्रत्येक गोष्ट असं आहे आपला हिंदू धर्मच त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीला मागा म्हणजे त्या ठिकाणी मागे राहिलेला आहे. तुम्ही प्रत्येक धर्माचे त्या ठिकाणी हे बघा प्रत्येक धर्मातले प्रत्येक याचे लोक आपापल्या धर्माला त्या ठिकाणी मानतात. केवळ आपला हिंदू धर्मच असा आहे की तो त्या ठिकाणी आपल्या हिंदू धर्माला मानत नाही. किमान आपलेच लोक आपले त्या ठिकाणी काय करतात चेडाटा करतात. तुम्हाला तुमचे ते उदाहरण सांगताय का, आपले लोक आपल्याला मागे दिसण्याचा कसा प्रयत्न करतात. गुरुजी त्या ठिकाणी आपलं असं गाव एक खेडेगाव होतं. त्या खेडेगावात गावाचा एक मळा होता आणि त्या मळ्यात सुंदर असे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एक वळही लावली होती. वळही कळली सारा कडबा वळही लावली होती आणि त्या वळहीमध्ये एक कुत्री त्या ठिकाणी काय झालं येणे माहिती कुत्री त्या ठिकाणी त्यांनी तिने एक 7-10 मन मोकळेपणाने 7-10 पिले दिले. बघा त्या कुत्रीने किती पिले दिले 7-10 पिले दिले आणि त्या वळहीमध्ये त्या राहण्यासाठी त्यांना जागा होती. मी काय सांगतोय आपला हिंदू धर्म का मागे पडतो किंवा आपले लोक आपल्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करतात हे मी सांगतो तुम्ही ऐका बरं. त्या ठिकाणी त्या कुत्रीने त्या पिल्लाला सांगितलं बाळांनो मी त्या ठिकाणी गावात चाललेले आहे मी काहीतरी त्या ठिकाणी खाऊन येते आणि आल्याच्या नंतर मी जे अन्न खाईन त्या अन्नापासून माझ्यामध्ये जे दूध तयार होईल त्या दुधापासून तुमची भूक मी त्या ठिकाणी काय करते भागवते. पण तुम्ही या वळीच्या बाहेर येऊ नका आपले लोक खूप खोडकर आहेत. पण एवढं सांगितल्याच्या नंतर त्या कुत्रीने एवढं सांगितल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या पिल्लाने बाहेर निघाला पाहिजेत का नाही निघाल पाहिजे. पण किमान त्या ठिकाणी असं झालं एक पोर गावलं बा त्या पोरानं काय केलं त्या कुत्र्याला एक बिस्किट दाखवलं. जर बिस्किटाचा तुकडा टाकायचा आणि पुढे पडायचं. ते कुत्र्याने बिस्किटाचा तुकडा खायचे थोडे पुढे जायचे. असं करत 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 ते कुत्रे पुढे आणले त्या पोरानं गावात आणले गल्लीमध्ये. पण ते गल्लीमध्ये आणल्याच्या नंतर त्यांना बिस्किट टाकलं चालू होतं. हे बारकाईने चिंता नाही का बरं का. बारकाईने जर ऐकलं तर तुम्हाला ती कळत अन्यथा कळणार नाही. मग तुम्ही काय म्हणसाल माय कशाला आणला होता तुम्हाला काहीच कळलं नाही त्याचं आपल्याला. बरोबर आहे का नाही. बारकाईने कीर्तन ऐका. मला माहिती आहे तुमची चेहरा आता असे पडल्यासारखे सुरेख झाले
पण त्यांच्याच जातीचे त्यांच्याच धर्माचे त्यांचेच लोक त्या ठिकाणी आले आणि त्या कुत्र्याने त्या ठिकाणी काय केलं रगड त्या ठिकाणी त्यांच्यावर त्यांना वसकाटून लावलं. ती कुत्री पळत पळत गेली एका एक आले घोडे जेवून बसले. आल्याच्या नंतर बघितलं काही पिल्ल्यांना रक्त लागलेलं होतं, काही पिल्ले अशा वाकटी होते त्या ठिकाणी निवडत बसलेले होते. पण ती कुत्री बाहेर येते आणि सांगते बाळांनो मी तुम्हाला सांगितलं होतं की जग खूप काय आहे वाईट आहे. त्या जगाच्या सध्याच नादी लागू नका. तुम्ही सध्या अजून लहान आहे, तुम्ही सध्या अजून पाण्यातले आहे, तुम्ही जगाच्या नादी लागू नका. पण जगात दुसरं कोणीच नाही आपलेच आहे. म्हणजे तुम्हाला कोणाला त्या पिल्ल्याने सांगितलं आई आम्हाला एका मुलाने बिस्किट दिलं होतं, तो आम्हाला खाऊ घालत होता, पण त्या ठिकाणी आपल्याच लोकांना त्या ठिकाणी आमचं वर्चस्व सहन झालं नाही म्हणून त्यांनी आमच्यावर काय केलं हल्ला केलेला आहे म्हणे. बरोबर आहे का नाही? त्या ठिकाणी आमच्यावर हल्ला केला आणि त्यांनीच आम्हाला त्या ठिकाणी मारलं, त्यांनीच आम्हाला त्या ठिकाणी पळवून लावलं म्हणे. मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जर आपला एखादा मुलगा त्या ठिकाणी आपल्या सावता नगरमध्ये एखादा मुलगा दररोज जर सावता महाराजाच्या मंदिरात यायला लागला, हरिपाठाला यायला लागला, सकाळी दर्शनाला यायला लागला, तर त्या ठिकाणी घरातून एखादा माणूस म्हणतो माय एखादी माऊली काय म्हणते ऐका माय पप्प्या दररोजच मंदिरात चाललाय महाराज होतो का काय म्हणतात महाराज होतो का काय म्हणे. मग त्याने त्या चोर व्हावा, त्याने एखादा डाकू व्हावं, त्याने एखादा गुंडा व्हावं, होती ना महाराज काय फरक पडायला लागला. चांगल्या मार्गाने चालला तुम्ही. आपलेच लोक आपल्याला मागं खिचण्याचं काय करतात त्या ठिकाणी प्रयत्न करत असतात. म्हणून आपल्याचं कधी नादी लागायचं नाही. जे आपण करतोय त्या ठिकाणी योग्य ते त्या ठिकाणी आपण पाऊल उचलायचं आहे, योग्य त्या मार्गाने त्या ठिकाणी आपल्याला जायचंय. आपल्या जीवनाचं त्या ठिकाणी काहीतरी सार्थक जर करायचं असेल तर ते सार्थक कशामध्ये आहे की या नामामध्ये आहे. नाम त्या ठिकाणी नाम एक असं आहे तुम्ही नाम कुठेही घेऊ शकता. श्री राम 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 त्या ठिकाणी नाम तुम्ही कुठेही बसा आणि कुठेही नामाचा उच्चार करत जा. तुम्ही असं आहे का तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा, तुम्ही हरिपाठ वाचा, तुम्ही त्या ठिकाणी गाथा वाचा, त्या ठिकाणी भजनी मालिका वाचा. तुम्हाला असा नियम आहे का तुम्ही एखाद्या देवापुढे बसून वाचा, तुम्ही मंदिरातच जाऊन वाचा, तुम्ही एखाद्या बाजावर बसून वाचा असं आहे का. तुम्ही कसंही वाचा त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं पारायण कसंही फक्त ज्ञानेश्वरी वाचा. मी तुमच्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. फक्त आपल्या जीवनामध्ये आल्याच्या नंतर एकदा तरी ज्ञानेश्वरीचं पारायण केल्याशिवाय कोणाही करू नाही हे ज्ञानेश्वरी सांगते. काय म्हणते माऊली बरोबर आहे एक तरी ओवी अनुभवावी. जन्माला आल्याच्या नंतर एक तरी ओवी अनुभवावी. तर काही लोक म्हणतात माझं काही लोक काय म्हणतात ज्ञानेश्वरी कोणाला कळत बरं आम्ही वाचलो आम्हाला कळत नाही. आम्हाला तरी कुठं कळली कोणाला कळली ज्ञानेश्वरी कळली साहेब आपल्याला कधी कोणाला ज्ञानेश्वरी कळली का. तुम्ही कळव ना कळव तुम्ही फक्त वाचा, पण तुम्ही बसूनच वाचा असेल. तुम्ही उभ्यानं वाचा, तुम्ही पळता वाचा, तुम्ही त्या ठिकाणी आडवे पडून वाचा, तुम्ही त्या ठिकाणी वर दगडे करून वाचा, तुम्ही पटावर कशी जशी वाचायची तशी वाचा, पण ज्ञानेश्वरी वाचा, त्या ठिकाणी गाथा वाचा. तुम्ही फक्त आपल्या 24 तासात ऐका. 24 तासामधून फक्त एक 15 मिनिटं किती मिनिटं बोलतो मी एक 15 मिनिटं 5 मिनिटं ज्ञानेश्वरीला द्या, 5 मिनिटं त्या ठिकाणी गाथेला द्या आणि 5 मिनिटं त्या ठिकाणी रामकृष्ण हरी भजनाला द्या. फक्त एक 15 मिनिटं 23 तास 45 मिनिटं तुमच्याकडे आहे. 23 तास 45 मिनिटं फक्त 15 मिनिटं त्या ठिकाणी तुमच्या दररोजच्या 24 तासाचे 15 मिनिटं देवासाठी द्या. तुमच्या जन्माचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. त्या ठिकाणी सर्वांनी आता गोड भजन करा. आता खरं सांगा मी आतापर्यंत सांगत होतो नाम घ्या नाम घ्या नाम घ्या नाम घ्या. आता विठोबा रुक्माईचं भजन झालंय.
या 4-5 जण म्हणत होते, समोरचे म्हणत होते, मागच्या माता मावळ्यांना तुम्हाला विठोबा भजन म्हणायला काय झालं होते सांगा बरं आता. तुम्ही हे सुद्धा नामच ऐक नाही, भगवंताचं नाम ऐक नाही, विठोबा रखुमाई हे सुद्धा. पण तुम्हाला आता हे एवढं सांगून जर तुम्हाला कळत नाही तर तुम्ही सांगा आम्ही काय करावं तुमच्यासाठी. नामच हे नाही, आतापर्यंत काय सांगितलं होतं, नामसहित कीर्तन वैष्णवाची जोडी. पण तुम्हाला एवढं सांगून जरी कळत नाही, याच्यापर्यंत कीर्तन कोणतं सांगणार तुम्हाला माणूस. तुम्हाला कीर्तन आवडतात हसवायचे, मी हसू बी शकतो. पण तुम्ही सांगा आता जर एखादी बाई जर एखाद्या गलीत भांडायला लागली, किमान एखादी बाई जर एखाद्या गलीत भांडायला लागली तर लगेच दुसऱ्या आडती बाई म्हणते मा शांताबाईचे कोणाच तरी भांडण लागले. काय म्हणते, शांताबाईचे कोणाच तरी भांडण लागले का, इथे शांताबाई नाही ना काय आहे कशी शांत काय म्हणतात लगेच. पण ते तुम्हाला कसं कळतं. पण तुम्हाला सांगा भांडण लागले त्या ठिकाणी बाया लवकर जातात का भांडण संपल्यावर जातात, खरं सांगा माता मावळ्या. कधी जातात, भांडण सुरू आहे तेव्हा जातात का नाही. पण भांडण पाहिजे नाही बरं सोडत नाही त्या निस्त्या जाऊन अशा कामावर राहते त्या पाहते निस्त्या पाहते किना मुख बस भरते किना मुख बस भरते. पण तुम्हाला कधी भांडणाची कधी पत्रिका आलेली आहे का. चिमाजी गोमाजी आकडावे यांच्या घरी ठीक सायंकाळी 6 वाजता भांडणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, तरी सर्व सावतामाळी मंडळांनी त्या ठिकाणी हेच आहे. असं कधी भांडणाची पत्रिका आहे का. तुम्हाला सप्ताहाची पत्रिका आहे, त्या ठिकाणी तुम्हाला कीर्तनाची पत्रिका आहे, तरी तुम्ही सुद्धा येत नाही. म्हणजे आपण ज्या ठिकाणी जायचं नाही त्या ठिकाणी अवश्य जातो, ज्या ठिकाणी आपल्याला जावं लागतं त्या ठिकाणी आपण जात नाही. तुम्हाला भजन करायला काय झालं माता मावळ्यांनो, भजन करायला काय झालं. तर तुम्ही आता माझ्या पाठीमागे भजन करणार ना, हे काय का. जर तुम्ही माझ्या पाठीमागे भजन केलं, जर ते मला पटलं तर कीर्तन 5 मिनिटात सुटलं, नाही तर सकाळी तांबडं फुटलं. मग आता बघा कीर्तन सोडायचंय 5-6 मिनिटात का तुम्हाला त्या ठिकाणी 4चं तांबडं फुटायचं. सर्वांनी हा पुरुष मंडळी सोडून सर्व माता मावळ्यांनी माझ्या पाठीमागे भजन म्हणायचं. कोणी बाकीचे म्हणून नाही, सर्वांनी म्हणायचं. हा म्हणा, सोपान काका मुक्ताबाई, सोपान काका मुक्ताबाई, नामदेव जनाबाई, काही काही वाजत नाही. ते सुद्धा भजन नाही का, ते सुद्धा म्हणायला काय माता मावळ्यांना 2-4 जणीच म्हणायला काय भरगाच्या पाठीमागच्या काय झालं. तुमचं इथं सुद्धा लक्ष नाही, विचार करण्यासारखी गोष्टी आहे. कीर्तनात बसता बसता लक्ष नाही. जाऊ द्या, तुम्ही त्या ठिकाणी सर्वांनी सुंदर एक टाळी वाजवून सर्वांनी सुंदर त्या ठिकाणी भजन करायचं. सर्वांनी फक्त माता मावळ्या आताच्या सारखं करून लागली 2-4 जणीच म्हणतात पुढच्या मागच्या भगवंताच्या दरबारामध्ये आल्याच्या नंतर जो ही टाळी वाजवण्याची टाळाटाळ करतो त्याची टाळी कधी वाजवा सांगता येत नाही. नंतर आमच्यावर दोष द्यायचा नाही. खरंच जर एखाद्याची वाजली तर माय एखादी शाळेत म्हणून माय तू महाराज म्हणलाच होता टाळाटाळ करू नका, टाळी वाजव. तसं काही होणार नाही. ऐका, इथं बसल्यानंतर टाळी वाजवायची, लोकांना भजन करतो. सर्व फक्त माता मावळ्या सुंदर टाळी वाजवायची, टाळी वाजवायची नाही. एक 5 मिनिटं होता आपल्याकडे सुंदर बसा अशा मस्त म्हणा, राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे. एक टाळी, राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे. हम भी बोलो राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे, हम भी बोलो राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे, हम भी बोलो राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे. बोले म्हणा, हम भी बोलो राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे, राधे राधे हो 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 राधे राधे,
आले का नाही? खरं सांगा, कीर्तनात बसता किती वेळा ध्यान होतं? माय कडी लावली का, गॅसचं बटन बंद केलं का, दुधावर झाकण ठेवलं का, माणसाने सांगलं असेल, पप्प्या झोपला असेल का, त्याला बिस्किट दिले असेल का, गोळ्या औषध दिले, किती ध्यान केलं असेल तुम्ही. पण एक सांगू का, भगवंताच्या नामामध्ये टचिंग झाल्याशिवाय आणि त्या भगवंताची जोडी केल्याशिवाय आपल्या जन्माला सार्थक नाही. त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबा सांगतात की नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी पापे अनंत कोटी गेली त्याची. तुम्ही या ठिकाणी या नरदेहामध्ये आल्याच्या नंतर भगवंतांनी आपल्याला सुंदर त्या ठिकाणी नर दिलेला आहे. भगवंताचं भजन करण्यासाठी प्रमाण आहे, देवे दिला देव भजना गोमटा तो या झाला पटपादिकेचा. भगवंताचं भजन करण्यासाठी या ठिकाणी भगवंताने आपल्याला दिलेलं आहे. तुम्ही कधी असं बघितलं का, कुठल्या एखाद्या 2-4 गाडवा आले त्यांनी कीर्तन केलं, किंवा एखाद्या बैलांना गायलं ऐकलं का कधी? माणसाला या जन्मामध्ये या नरदेहामध्ये एवढंच भगवंताने आपल्याला भजन करण्यासाठी पाठवलेलं आहे. मग त्या भगवंताचं भजन करत नाही, त्या भगवंताची नामसंकीर्तनाची जोडी आपण करत नाही, तर आपल्या जीवनाचं सार त्या ठिकाणी होणार नाही. पूर्वजन्मी केलेलं पाप त्या ठिकाणी नाहीसं होणार नाही. ते पाप फक्त एकाच नष्ट होतं, कशानं? नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी पापे अनंत कोटी गेली त्याची. झालेली सेवा माऊली ज्ञानोबरायांच्या चरणी त्या ठिकाणी समोर बसलेले आदरणीय गृहरी श्री भक्तपारक निकम गुरुजीच्या चरणी, त्या ठिकाणी सावता महाराजांच्या चरणी, त्या ठिकाणी बालाजी महाराजांच्या चरणी माझे गुरुवरी श्री भक्तपारक रवींद्र महाराज चव्हाण यांच्या चरणी, तुमच्या सर्व मानव श्रोत्यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. सेवेला पूर्ण अवलंब देतो. ऐका, या ठिकाणी सर्व आलेले गायक मंडळी, आमचे सपाटी महाराज असतील, आमचे शिवने बाबा असतील, सोमनाथ महाराज असतील, त्या ठिकाणी आमचे वैभव महाराज असतील, ओम महाराज असतील, बाबा असतील, आपले दुसरे मावळे असतील, आपले दुसरे बाबा असतील, बाबा असतील, सर्वजण बसले आपले साहेब असतील, त्या ठिकाणी मृदंगाला साथ करण्यासाठी वैभव महाराज असतील, त्या ठिकाणी आपले साऊंड सिस्टम आपलेच एक सहकारी मित्र जे सुद्धा भजन कीर्तनामध्ये नेहमी असतात. गुरुजीच्या सानिध्यामध्ये मी बरेच वैभव महाराजांसारखे जेवढे तरुण मंडळी आहे. आणि परमार्थ ऐका, परमार्थ हा तुमच्या वयात नटत नाही. परमार्थ हा शोभतो कधी? तरुण भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. का तरुण भाग्यवंत नटे म्हातारपणात? म्हातारपणात होतो का? म्हातारपणात होऊ शकतो का? होऊ शकतो ना. फक्त तुम्ही नामाचं हे करा ना, त्या ठिकाणी नामाचा जप करा. त्या ठिकाणी तुम्ही आता तरुण भाग्यवंत या ठिकाणी वैभव महाराज आहे, त्यांचे बरेचसे मित्रमंडळी भजन एक सकाळ 10 गुरुजीने त्या ठिकाणी तयार केलेली आहे. गुरुजीनं फोन केला आणि हे सर्व त्या ठिकाणी तरुण मंडळी आले नाही असं कधीच झालं नाही. प्रत्येक सप्ताहात गुरुजी सोबत हे प्रत्येक कीर्तनात टाळ घेऊन आहे, चाल म्हणायला आहे, कुठे पप्पा जातात, जी सेवा मिळत ती सेवा करण्याला आपल्या जीवनामध्ये सेवा भाव हा महत्वाचा आहे. या ठिकाणी मला सेवा करण्याची संधी दिली हे माझं मी परम भाग्य समजतो. आणि त्या ठिकाणी या अभंगाचा भावार्थ असाच असेल असं मी कदाचित म्हणत नाही. जसा मला माझ्या बुद्धीप्रमाणे मांडण्याचा संधी भेटली किंवा मांडण्याचा योग आला तसा मी तुमच्याकडे मांडण्याचा प्रयत्न केला. या व्यतिरिक्त जर दुसरा अभंग असता तर मी त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण त्याच्यावर चिंतन केलं असतं. हरिपाठ एक असा आहे, ऐका, हरिपाठ एक असा आहे, हरिपाठामध्ये एवढं बारकाईने चिंतन करावं लागतं, एवढं बारकाईने चिंतन करावं लागतं. मी तुम्हाला पहिल्या सुरुवातीला सुद्धा सांगितलं की हरिपाठ जर नसता, काही माणसाचं आज काही बरेचसे कीर्तन कराय महाराष्ट्रामध्ये त्यांचा हरिपाठ सुद्धा पाठ का हरिपाठ पाठ तुम्ही त्यांना मालिका पाठ करायला सांगा, तुम्ही त्यांना गाथा पाठ करायला सांगा, ते करतील. पण हरिपाठ असा आहे, त्या हरिपाठामध्ये काय करावं लागतं? त्या ठिकाणी चित्त एकाग्रता करावं लागतं. त्या ठिकाणी तुम्ही हरिपाठ दररोज वाचता, काही महाराजांचा हरिपाठ पाठ आहे तर शेवटी चित्त ज्ञानदेव म्हणे किती येतच नाही त्यांना. काय करतात? हरिपाठ हा परिपक्व त्या ठिकाणी पूर्ण पाठ असला पाहिजे. हरिपाठ असा आहे की हरिपाठामध्ये जर त्या हरिपाठ ठिकाणी सर्व आपण मुखातून जर केला, मी अगोदर सांगितलं हरिपाठातील ते मुखी जरी गाय, जर तुम्ही मुखातून हरिपाठ जरी गाता गायला त्या ठिकाणी म्हटला तर पवित्रची होय देह त्याचा. तुमचा हा देह काय होतो? त्या ठिकाणी पवित्र होतो. त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी काय कर भगवंत आपला करतो. त्या ठिकाणी हरिपाठ जरी तुम्ही तुमच्या मुखानं गायला तर त्या ठिकाणी परत एकदा पुनश्च एकदा सांगतो, त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये काहीतरी नित्यनियम चालू करा. राहिलेलं जे जीवन आहे आपलं, राहिलेले आपल्याकडे दिवस आहे, कोणाकडे महिना असेल, कोणाकडे वर्ष असेल,
परत साल असेल काय असेल किंवा किती दिवस असले 4 महिने 2 महिने 10 महिने वर्ष 4 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करत जा. मी तुम्हाला एकच वाक्य सांगण्यासाठी तिथे सांगितलं. आमच्या गावामध्ये एक म्हातारं मेलं ऐका गोड उदाहरण. आमच्या गावामध्ये एक म्हातारं मेलं. बरं ते म्हातारं मेल्याच्या नंतर त्याचं नाव कीर्तनकार होता. म्हाताऱ्याचं नाव म्हणजे मुलीचा वडील कीर्तनकार होता. मग काही माणसांनी सांगितलं म्हातारं मेलं आता तिरडीवर टाकलं. तिरडीवर टाकल्याच्या नंतर तुमच्याकडे त्या ठिकाणी कपाळावर रुपया चिटकवतात ना चिटकवतात. तोंडामध्ये काय घालतात काय घालतात तुळशीचे पानं घालतात. ऐका आता तुळशीचे पानं घालतात. मग त्या ठिकाणी काय झालं त्या म्हाताऱ्याचं नाव मुळे घोषर होता कीर्तनकार होता. तो नातो सांगायचा बाबा तुमचं आता वय झालं तुम्ही त्या ठिकाणी गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ घाला त्या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन करा. राहिलेलं आयुष्य त्या ठिकाणी कशाला वाया घालता म्हणजे त्याने सांगितलं बाबू आता जरी दात नसले पाणी पाणी का होईल जरी दात नसले पाणी पाणी का होईल. त्याने सांगितलं बाबा तुमचं वय झालं हो तरी सुधारणा म्हणे तुम्ही आमच्याच हातात आहे म्हणे गेल्याच्या नंतर मग गावाच्या हातात होतो बाबू ते म्हणा तुळशीचे पानं त्या पोरानं सरळ सरळ सांगितलं म्हाताऱ्याच्या तोंडात तुळशीचे पानं घालू नका 2-4 कोंबड्याचे पग घालून म्हाताऱ्याच्या तोंडात घालू. त्यानं माझा एक शब्द सुद्धा ऐकला नाही. जर आपल्या या सुंदर पवित्र एवढा देह दिलेला आहे त्या देहामध्ये सुंदर अशी तुळशीची माळ सर्वांनी त्या ठिकाणी धारण केली पाहिजे. वर राहू दे नशी तुमच्या सोन्याला सुद्धा लाजवेल एवढी पवित्र अशी तुळशीची माळ आहे. आणि या माळीनं तुमच्या जीवनाचं कल्याण होते. काय होतं कल्याण होतंय. त्या महाराजांनी त्या नातवानी म्हाताऱ्याच्या तोंडात तुळशीचं पान घालू दिलं नाही. त्याने सांगितलं आजोबा माझे तुमची जरी भक्ती असेल घालायचं नाही घातलेलं पान काढून टाकायचं नाही घालू दिलं मला शेवटपर्यंत. म्हणजे शेवटी मरताना सुद्धा आपल्या हाल व्हायला नको म्हणून गळ्यात सर्वांनी त्या ठिकाणी पवित्र तुळशीची माळ घाला. दररोज माऊली ज्ञानोबरायाचा हरिपाठ म्हणा. दररोज त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबरायाच्या ज्ञानेश्वरीच्या 100 तरी ओव्या वाचा. 100 नाही किमान 50 वाचा 50 नाही 25 वाचा 25 नाही 10 का होईना ओव्या वाचा वाचा वाचा. तुम्ही जर ज्ञानेश्वरी वाचली तर तुम्ही त्या ठिकाणी वाचले नाहीतर मग तुम्ही बरोबर आहे ना बरोबर आहे का नाही. सर्वांनी त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी काय करा नित्यनेम चालू करा. झालेली सेवा पुनश्च एकदा सर्वांच्या चरणावर त्या ठिकाणी नतमस्तक होऊन सेवेला पूर्ण विराम. एकादशीला जोडून द्वादशी असते आणि त्या द्वादशी काही दिवस होती चालू त्याला जोडूनच पण कीर्तन या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि विषय हरिपाठाचा आहे. हरिपाठ हा तसं पाहिलं तर गुरुजी महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीचा हरिपाठ पाठवायचा. पण आपण काय करतो बाहेरचं आपल्याला गोड लागायला लागलेलं बरं का. बाहेर मिळणारे जे आहेत ना ते आपल्याला काही सांगतात आणि आपण आणि ज्या मातीमध्ये ज्ञानेश्वर महाराज झाले तुकाराम महाराज झाले चोखोबा झाले त्यांनी आपल्याला जी शिकवण दिलेली आहे त्या मार्गाने जर आपण चाललो पण आपण असं घरच्याचं आपण ऐकत नाही बाहेरच्याचं ऐकल्याशिवाय किती अवस्था झालेली आहे. सावता महाराज कुठे गेलेले महाराज पंढरपूरला सुद्धा गेले नाही पण त्यांना भेटण्यासाठी प्रत्यक्ष भगवंत कुठे आले अरणगावाला आले. सांगण्याचं तात्पर्य आणि सुंदर आहे पाय सुंदर केलेले त्यामुळे भौतिक सुंदर केलेले या ठिकाणी या मंडळींनी हा मंडळी भेट केलेला आहे. नाही काही तर आपल्या घराला मी तुम्हाला एक विनंती करतो आपल्या घराला आपण जपतो की नाही त्याप्रमाणे यापुढे या सभा मंडपाला जपायचं प्रत्येक मायाचं कर्तव्य आहे. आम्ही पाहतो या ठिकाणी बरीचशी मंडळी बसलेली असते तिथंच खातात भटके तिथंच झुकतात
ही जागा पवित्र आहे. या पवित्र जागेची स्वच्छता ठेवणं, पावित्र्य राखणे प्रत्येकाचं आहे. तुमच्या लेखन जर कोणी काही या ठिकाणी वाईट गोष्ट करत असेल तर तुम्ही त्याला दाद धरायला पाहिजे, बरं का? म्हणजे बरोबर आहे नाही का? मी पाहतो इथे चोपतो ना का, तिथं चोपल्याशिवाय राहत नाही, बरं का? ते होतं कसं मी सांगतो तुम्हाला. 2 मिनिटं होतं ते स्वच्छता अभियान गावामध्ये सुरू झालं. गावाच्या भिंती रंगवल्या गेल्या, तिथं स्वच्छ स्वच्छ स्वच्छ. आणि शाळेच्या एका कोपऱ्यावर लिहिलेलं होतं, इथे लग्नी करू नाही. काय लिहिलेलं होतं? इथे लग्नी करू नाही. एक जण गेला आणि त्या ठिकाणी कुत्र्याच्या जातीचा होता, काय म्हणतो, आणि हेडमास्टर इकडे तुला वाचता नाही आलं म्हणे. वाचलं म्हणे मी, आणि वाचूनच ते करून तिथं आलो म्हणे. काय वाचलं तू? येथे लग्नी करून ये. या जातीचा राष्ट्रीय संस्कार उतरवणार आहे. हरिपाठाचा आता 19वा 19वा रामसंकीर्तन वैष्णवाची जोडी. श्रीमंत होण्यासाठी दररोज आपल्याला जो पगार मिळतो किंवा जो मजुरी मिळते, श्रीमंत होण्यासाठी आपण काय करतो? बँकेमध्ये जमा करतो. मग एका नोटीला दुसरी नोट काय करतो? आपण जोडतो. तेव्हा पुढे भविष्य काळामध्ये आपण काय होतो? श्रीमंत होतो की नाही? मग ही श्रीमंती जी आहे तर आपल्याला खऱ्या अर्थाने आध्यात्मिक दृष्टीने श्रीमंत व्हायचं आहे. आणि त्याच्यासाठी सोपा उपाय आहे नामसंकीर्तन, नामस्मरण करा. पुढे वारकरी संप्रदायामध्ये सर्वात सोपा जो संप्रदाय कोणता असेल तो वारकरी संप्रदाय वाद, बरं का? आवडे देवाशी ऐका तो प्रकार, नामाचा उच्चार, तुळशीमाळा गाळा, मोतीचंदन टिळा, हृदय कनवळा वैष्णवांचा. आणि आता महाराजांनी सांगितलं, रामभाऊ महाराजांनी सांगितलं, म्हणजे ऐकले एका ठिकाणी की आपला बाप जर वारकरी नसेल ना तर मरताना त्याच्या तोंडामध्ये तुळशीचं पान घालू नका, नाही तर काय होईल? त्याचं पाप तुमच्या मुखाने बसायचा राहणार. हे माझं म्हणणं राऊत महाराजांचं म्हणणं आहे. आणि जर्मन देशाचं उदाहरण जर झालं तर यंत्योदाशाला वारले ते जर्मनीला गेले होते. त्या ठिकाणी एका ठिकाणी त्यांनी बघितलं 2-3 एकर नुसतं तुळशीची शेती केलेली होती. तुळशीची जर्मन देशामध्ये. त्यांनी विचारलं कशा करता? इंग्लिशमध्ये विचारलं कशा करता करता तुम्ही? त्यांनी सांगितलं तुळशी अत्यंत औषधीयुक्त आहे, औषधी होते. आणि उरलेले जे काही आहेत तुळशीचं बोड आहे, फांद्या आहे, त्याच्या माळा करून ते जर्मन लोक गळ्यात घालतात. की त्या आणि त्या तुळशीच्या माळीच्या जो पाणी अंगावर पडलं अनेक रोगापासून आपली मुक्तता होते. आणि शेवटी या भवसागरातून काय होते? मुक्तता होते. आणि म्हणून तुळशीची माळ गळ्यामध्ये घालायला पाहिजे. नंतर गेल्यानंतर त्याच्या तोंडात तुळशीचं जे पान घातलं तर मी तर ते नरकात जाणार, असं नरकातच गेल्याशिवाय राहणार नाही. सांगण्याचं तात्पर्य अशा प्रकारे नाही काही सर्वांनी तर घालायलाच पाहिजे. म्हणजे आपलं मंडळ जे असेल सावता महाराज मंडळ त्यांनी सुद्धा ते तुळशी माळ घालायला पाहिजे. पवित्र असं वातावरण या ठिकाणी आता निर्माण झालेलं आहे. हे वातावरण जपणं आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि महाराजांनी या ठिकाणी या मंगळवार विवेचन केलेलं आहे. सुंदर असं विवेचन झालेलं आहे. मला देखील बोलायला थोडासा उशीर झाला. महाराज या ठिकाणी आले आणि आपल्याला सेवा दिली त्याबद्दल श्री संत सावता महाराज मंडळातर्फे मी त्यांचे आभार मानतो. आणि याच ठिकाणी आपण सेवेला पूर्ण देऊया. विठ्ठल